श्री देवी माऊली शांतादुर्गा चरणी लीन हो. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करू. वार्षिक शिंगोत्सवानिमित्त श्री देवी माऊली शांतादुर्गा नाट्य मंडळ वारखंड पेडणे सहर्ष सादर करीत आहोत 3 अंकी सामाजिक नाटक उभा आंधळा मी अंधारी. उभा आंधळा मी अंधारी. लेखक श्री रमाकांत पायाजी. दिग्दर्शक श्री कमलाकर परब पालीर. सहाय्यक दिग्दर्शिका कुमारी प्रज्ञा यशवंत परब. यात भाग घेणारे कलाकार मंदार प्रसाद नारायण परब, क्षमा सोनिया परेश शेट्टी, डॉक्टर नीना मंदार मनोहर परब,
सुभाष रघुवीर सीताराम परब, हरबा केवल केशव आरोंदेकर, केदार योगेश नामदेव परब, सज्जन अर्जुन बाबल नाईक, भाऊसाहेब मदन पांडुरंग परब आणि गंगाधर संकेत अशोक केळी. डॉक्टर डॉक्टर आय कांट सी. सगळीकडे काळी निळी वर्तुळी बसवली आहे, त्यातून काळा काळा प्रकाश ओसंडत आहे. डॉक्टर डॉक्टर तुमचे सारे श्रम वाया गेले आहेत. क्षमा क्षमा, मी आणण्यात आलोय, जन्मात आणण्यात आलोय. डॉक्टर डॉक्टर तुम्ही कुठे आहात? क्षमा कुठे आहे? सुभाष कुठे आहे? मला कोणीच कसं दिसत नाही. क्षमा नाही. वार्षिक शिमगोत्सवाप्रित्यर्थ श्री देवी माऊली शांतादुर्गा नाट्य मंडळ वारखंड पेडणे सहर्ष सादर करीत आहोत 3 अंकी सामाजिक नाटक उभा आंधळा मी अंधारी. उभा आंधळा मी अंधारी. मालक मालक मालक, तुम्हाला क्षमाताई आत बोलवते आहेत. कशाला? चहा प्यायला. मी येत नाही म्हणून सांग तिला. पण तुमच्यासाठी थांबल्या आहेत त्या. थांबू दे, मला गरज नाही तिच्या थांबण्याची. या जगात कोणी थांबत नसतो. ती एक एक ढंग असतात दुसऱ्याची दिशाभूल करण्याची. असं म्हणू नका मालक, त्या तुमच्यावर किती जीव टाकतात म्हणून सांगू. ठाऊक आहे मला, म्हणे जीव टाकते. मी तिचा नवरा आहे म्हणून आपलं कर्तव्य बजावते आहे ती. या पलीकडे दुसरं तिसरं काही करत नाही. तिला जर माझं महत्व कळलं असतं तर माझं ऐकलं असतं तिनं. आतापर्यंत काही ऐकत नाहीत त्या. तुला माहित नाही हरबा, तुला माहित नाही हरबा. तिला मी किती वेळा सांगितलं की तू ही नोकरी करू नकोस म्हणून, पण माझं ऐकलं का तिनं? तिनं ही नोकरी केली नसती तर आम्ही काय मेलो असतो. तसं नाही मालक, तेवढा संसाराला हातभार लागेल. अशाने माझा स्वाभिमान दुखावते ती हरबा. मी हा असा आंधळा परावलंबी जीवन जगणार. उद्या जगानं म्हटलं पाहिजे की ही निरुपयोगी नवऱ्यासाठी नोकरी करते म्हणून. स्वतःचा मोठेपणा नकळत सिद्ध करायचा आहे तिला. एक एकदा असं वाटतं की हे लाजीरवाणे जीवन जगण्यापेक्षा कुठेतरी जाऊन आत्महत्या करावी. पण असं म्हणू नका मालक. तुम्ही जर असं वेडं वाकडं बोलू लागला तर क्षमाताईने कोणाच्या आधारावर जगावं? आता तुम्ही तिचे खरे आधारस्तंभ आहात. पण तोच आधारस्तंभ दुर्दैवाच्या वादळात सापडून टळमळतो आहे हरबा. हरबा, माझा या जगाला तसाच कुणालाही उपयोग नाही. वर्षानुवर्षे माळावर पडून राहिलेल्या काळ्या दगडासारखी माझी स्थिती आहे. दिवसा ढवळ्या गुबाड्याची व्यथा घेऊन जगतोय मी हा अमावास्याचा निबिड अंधार. जीवनाच्या अंतापर्यंत सोबत करणारा आहे हरबा, सोबत करणारा आहे. नाही मालक, हा अमरचा अंदाज संपून लवकरच तुमच्या जीवनात पौर्णिमेच्या प्रकाशाचं साम्राज्य उभं होणार आहे हरबा. त्याला अजून पुष्कळ अवकाश आहे. गेली 2 वर्ष मी वाट पाहत आहे त्या सुवर्ण क्षणाची. पण तो प्रकाशाचा कवच माझ्यापासून दूर दूर जात आहे.
अरे बा, गेल्या जन्मी काहीतरी मी मोठं भयंकर पाप केलं असावं म्हणून हे परावलंबी जीवन माझ्या वाट्याला आलं. मालक, प्रत्येक माणसाच्या जीवनात सुखाला दुःखाची किनारी असते ते, ज्यामुळे जो खचून जातो तो जीवनात यशस्वी होतो, सुखाची पायरी गाठू शकतो. हे काय मला कळत नाही, पण कधीतरी कुठेतरी माणसाला हरावंच लागतं. तसाच मीही हरलो आहे हा जीवनाचा जुगार अर्ध्यावर जाणीव नसताना. किती सुखी होतो आम्ही आमच्या चिमुकल्या संसारात. कधी भांडणं नाही की तंटा नाही. येणारा प्रत्येक दिवस सुखाची बरसात करायचा. तोच काळानं अचानक माझ्यावर हल्ला करून आम्हाला दुःख सागरात लोटून दिलं. त्याने मनी नसताना आमचं छोटस विश्व उद्ध्वस्त केलं, त्याने उद्ध्वस्त केलं. मालक, तुम्ही जर असं काही बोलू लागला की माझा जीव आतल्या आत ओढल्यासारखा होतो. तुमच्यासाठी काहीतरी करावं असं माझं मन आक्रोश करीत असतं, पण तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही याचा खेद होतोय मला. तू माझ्यासाठी काय करणार आहेस? तुझ्या सहानुभूतीनं कमी होणारं माझं दुःख नाही आहे. आता माझं भवितव्य कोणीच बदलू शकणार नाही, कोणाला ते बदलता येणार नाही. ज्यावेळी मृत्यूच्या दारी विसावा घेईल त्याच वेळी सारं काही संपणार आहे. मालक, तोपर्यंत माझा हा जीवनरथ असाच रखडत चालणार आहे, अंधाराची सोबत करेल. हरवा एकदा मला वाईट वाटतं ते माझ्या प्रिय श्रमाचं. जाणून बुजून ती जिवंतपणे मरणाच्या यातना भोगत आहे. तिच्या होणाऱ्या जीवाची तगमग मला पाहवत नाही. हे दिवस तिचे तारुण्याच्या हिंदोळ्यावर झोके घेण्याचे, पण तो हिंदोळा झोके घेण्यापूर्वीच तुटून पडलाय काळरूपी झंझावाताने. हा आघात तिला फार मोठा धक्का देणारा आहे. हरवा, धक्का देणारा आहे. पण याही परिस्थितीत त्या तुमच्याशी चांगल्या वागते की नाही? नाहीतर तिच्या जागी दुसरी कोणी असती तर काय झालं असतं कुणास ठाऊक. तिच्यासारखी गृहलक्ष्मी लाभायला भाग्य लागते, भाग्य. कसलं भाग्य घेऊन बसलास तू हरवा? अरे याला काय भाग्य म्हणायचं? माझ्या मते तर हा जीव घेणा खेळ आहे, खेळ. या खेळाने कधीतरी कुणाचं जीवन संपून जाईल कळणार देखील नाही. फक्त मरण येत नाही म्हणून काय ते जगायचं, एवढंच काय ते. असे निराश होऊ नका मालक. डॉक्टरांचं म्हणणं आहे की ऑपरेशन केल्यावर नक्कीच तुमची नजर येईल म्हणून. मी तर ती आशाच सोडून दिली आहे. गेली 2 वर्ष डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे, मग अजून यश का येत नाही? ऑपरेशन वगैरे सर्व छूट आहे. ऑपरेशन वगैरे काही खरं नाही. पैसे कमवण्याचा स्वार्थी धंदा आहे तो डॉक्टरांचा. तुम्ही काही म्हणा मालक, पण देव तुम्हाला यश दिल्याशिवाय कधीच राहणार नाही. देव कुठे आहे ते? या जगात जर त्याचं अस्तित्व असतं तर त्याने माझा असा हा छळवाद कधीच मांडला नसता. देवाला अशी नावे ठेवू नये मालक. तो सर्वांचा त्राता आहे. तो आहे म्हणून आम्ही माणूस आहोत, म्हणून आम्ही सुख दुःखाचा मिश्र अनुभव घेऊ शकतो. मला तुझं हे बोलणं पटत नाही हरवा. कुठल्या तरी धर्म मार्तंडाने अदृश्य असलेल्या देवातच तो माजून ठेवला आहे, एवढंच काय ते. हे काय हरबा, अजून तू इथंच? मगाशी मी तुला काय सांगितलं होतं? मालकांना मी तसंच सांगितलं होतं, पण मालक ऐकायला तयार नाही. हे बघ, तू आज जा आणि दुपारची व्यवस्था कर बघू. बरं ताई साहेब. चला मंदा, चहा घेताय ना? क्षमा, तुला किती वेळा सांगितलं की मला वेळी अवेळी चहा देऊ नकोस म्हणून. पण चहा म्हणजे काही औषध नाही. कळतंय मला ते. कळतंय पण वळत नाही. तुम्ही आपल्या उगाच डोक्यात राग घालून घेता आणि नाहक जीवाला त्रास करून घेता. अशाने तुम्हाला काय मिळतं मंदार? काय मिळतं? खरंच मला माहित नाही ते. पण काहीतरी हरवलेलं शोधण्याचा प्रयत्न करतो आहे मी, जीवाचा आटापिटा करून. पण ते शोधूनही सापडत नाही. पण त्यातून निष्पन्न होतोय तो मनस्ताप, माझं जीवन व्यापून टाकणारा. त्यामुळे हृदयाच्या एका कोपऱ्यात माझ्या स्वाभिमानाची तार ताणली जाते आणि ती तार कधी तुटून पडेल सांगता येणार नाही. क्षमा, का म्हणून तू या अभाग्याच्या नीरस जीवनात आलीस? तुझं सुंदर आयुष्य करपून जातंय माझ्यामुळं. तुम्हाला कोणी सांगितलं मी दुःखी आहे म्हणून?
उलट मला अभिमान वाटतो तुमची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं म्हणून. वरपांगी असं बोलून माझ्या वेदनेवर सहानुभूतीचं मलम चोळतेस तू क्षमा, मला दिलासा देण्यासाठी. पण आतल्या आत दुःखाने कुठेतरी तू तडपडतेस, कुडतेस, हे काय मला कळत नाही. क्षमा क्षमा, तुला मी किती वेळा सांगितलं की तू तुझ्या माहेरी जाऊन राहा म्हणून. मंदार, मंदार, हीच का माझी पारख केली तुम्ही? इतके दिवस माझ्या सहवासात राहून माझं मन तुम्हाला कळू नये. आता माझं सासर आणि माझं माहेर हेच आहे. ज्यावेळी स्त्री नवऱ्याबरोबर सप्तपदी चालून गृहप्रवेश करते त्याच वेळी तिचा माहेरचा संबंध तुटलेला असतो. कोणत्याही प्रसंगी तुमची सेवा करणं हेच माझं आर्य स्त्रीचं आद्य कर्तव्य आहे. पण असं काहीतरी मनाला लागेल असं बोलून माझ्या भावाने दुखून माझ्या स्त्रीत्वाचा अपमान करतात तुम्ही मंदार. नाही क्षमा, तुला दुखवण्याचा माझा वाईट हेतू मुळीच नव्हता. क्षमा, माझ्यावर हा दारुण प्रसंग आला नसता तर आम्ही किती सुखी झालो असतो नाही? कोणी सांगावं, कदाचित यापेक्षाही दुःखी झालो असतो. म्हणजे असं का वाटावं तुला? सुख आणि दुःख हे मानण्यावर असतं मंदार, पण तुम्ही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आहात. दिवसेंदिवस तुम्ही निराश होत चालला आहात, खचत चालला आहात. मी तुम्हाला धीर देते बाई माणूस असूनही, पण तुम्ही पुरुषासारखे पुरुष असून खचता, हार पत्करता. मंदार, पुरुषानं पराक्रमाची शिखरं काबीज करावीत आणि स्त्रीनं ती आपल्या प्रेमानं शृंगारावी. क्षमा क्षमा, किती चांगलं बोलतेस का तू. तुझं हे बोलणं सतत ऐकत राहावं असं वाटतं. माझ्या वेदनेवर गुलाब पाणी शिंपडल्याचा भास होते मला. माझी सगळी दुःख कुठल्या कुठे जातात, पण ती क्षणभरच. तू माझ्यापासून दूर गेलीस की माझे विचार पाल्या पाचोळ्यासारखे कुठल्या कुठे भरकटत जातात. त्यावेळी माझा मी राहत नाही. संशय रूपी शैतान माझ्या डोक्यात तांडव नृत्य करू लागतो. त्यावेळी तुझा तसाच साऱ्या जगाचा तिरस्कार वाटू लागतोय मला. रोज रोज एकाच ठिकाणी बसल्यानं माणसाचे विचार भरकटणं तसं साहजिकच आहे. पण मी तरी काय करू? मी ही नोकरी केली नाही तर संसाराचा गाडा कोण चालवणार? कधी कधी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं मंदार. तेच मला नको आहे. मी जिवंत असताना तुला नोकरी करून माझं पोट भरावं लागत आहे, याचंच मनस्वी दुःख होतंय मला. त्या अपघातात जर का मी त्यावेळी मेलो असतो तर तुझ्यावर आज ही पाळी झाली नसती. मंदार, क्षमा क्षमा, तुला आठवत आहे तुझ्या माझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस? हो, न आठवायला काय झालं? त्या दिवशी खिंडीच्या टेकडीवर आम्ही फिरायला गेलो होतो. ती चढण चढताना तुला किती धाप लागली होती. अर्ध्या वाटेवरच तू बसली होती. तुझ्या कमरेला मिठी मारून टेकडीच्या वर माथ्यापर्यंत घेऊन गेलो. नुकताच सूर्यास्त होत होता. ते प्रसन्न वातावरण पाहून तू किती खुश झाली होतीस. मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्याची गार लकेर अंगाला सुखवीत होते. पूर्वेला वळसे घेत घेत पश्चिमेला मिळालेली नदी, पश्चिमेला माडाच्या सावलीत विसावा घेणारी इवलीशी वाटणारी कौलारू घरे आणि तिथूनच दिसणारा इवलासा घुमट. हे दृश्य पाहून तू किती भारावून गेली होतीस. आणि नका मंदार, आणखी पुढे काही सांगू नका. संध्याकाळ कधी झाली ते कळलं देखील नाही. आम्ही भानावर आलो त्यावेळी सृष्टी काळोखात बुडून जात होती. मी घड्याळात पाहिले तेव्हा 7:30 वाजले होते. आम्ही टेकडी उतरायला सुरुवात केली आणि त्या अंधाराचा कोणीतरी फायदा घेऊन मला कोणीतरी तुम्हाला त्या घनदाट काळोखात ढकलून दिलं आणि मी जन्माचा आंधळा झालोय. मंदार, क्षमा क्षमा, अगं रडतेस तू? वेडी कुठली. रडणारी माणसं जीवनात पराभूत होत होतात. जे काय नशिबात असते ते घडणारच. माणसाला सारं काही बदलता येतं, पण नशीब बदलणं आपल्या आवाक्या बाहेरचं असतं. तुम्हाला किती वेळा सांगितलं त्या कटू प्रसंगाचा उच्चार करत जाऊ नका म्हणून. तोंडाने जरी नाही केलं
तरी मन रडत असतं आतल्या आत हृदयाच्या गाभारात. त्याला कोण काय करणार? माझ्यासाठी तरी तुम्हाला आता ते विसरायला हवं. काही काही गोष्टी विसरू म्हटल्या तरी त्या विसरता येत नाही. आयुष्यभर पाठलाग करीत असतात त्या माणसाचा. बरं असू दे, चला तुम्ही आज चला, थोडा चहा घ्या आणि स्वस्थ पडून राहा डोळे मिटून. डोळे मिटले काय आणि न मिटले काय, मला दिसतो तो फक्त या जगातला काळा कुट्ट अंधार, आयुष्यभर माझी सोबत करणारा. प्लीज मंदार, माझं ऐका, मला ऑफिसला जायला वेळ होतोय. तेही खरंच म्हणा. तू आता स्वतंत्र नाही आहेस माझ्याशी गप्पा मारायला. तू आता गुलाम झाली आहेस कुणाची तरी. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी गुलामगिरीचा झूक खांद्यावर वाहते आहेस. आता तिकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? झालं, करून घेतलात का गैरसमज? मला माझ्या भावना तुम्ही पायदळी तुडवत आहात मंदार. इथं माझ्याच भावना मेल्या आहे, तिथं तुला तरी दोष देण्यात काय अर्थ? अर्थविरहित भावनेला या जगात काहीच किंमत नसते. क्षमा क्षमा क्षमा, जा तू, मी बसतो इथं थोडा वेळ. हो, पण आता डॉक्टर नीना येणार आहेत तुमची ट्रीटमेंट घ्यायला. ते तर आठवड्यातून 2-3 वेळा येतात, पण त्याने काय फायदा होतो का? कधीतरी तो होईल अशी आशा वाटते मला. ते आता अशक्य आहे. त्याला आता फार फार उशीर झाला आहे. क्षमा. सुदे, तुम्ही चला पाहू आज. चला. बरं क्षमा. हो. श्यामा बेटी, श्यामा बेटी, मी आज तुला भेटायला. बाबा, कशाला आलात तुम्ही? पुष्कळ दिवस झाले तुझी खुशाली कळी नाही म्हणून मुद्दा मला भेटायला. भेटायला यायला इथं कोण आहे तुमचं? अगं का म्हणते बेटी तू? जन्माचा बाप आहे तुझा मी. बाप? 2 वर्षापूर्वीच तुमचं बाप मुलीचं नातं तुटलंय बाबा. रक्ताची नाती अशी सहजाची तुटत बेटी. ते बंद असतात, नाजूक तंदुरी वेढलेले. मायेच्या बंधाची निराशती माणसा जीवन व्यापून टाकणारी. ही भाषा तुमच्या तोंडात शोभत नाही बाबा. त्यावेळी तुम्ही माझ्या आणि मंदारच्या प्रेमविवाहाला विरोध केला, पण तुमच्या विरोधाला न जुमानता मी मंदारशी लग्न केलं. त्याचा परिणाम काय झालाय? एवढी एका आंधळ्याची पत्नी म्हणून तुला जीवन कंटाळावं लागत आहे. बाबा, आमच्याच घरात येऊन मंदारना आंधळा म्हणून संबोधलेलं मला खपणार नाही. मंदार कसे असले तरी माझे पती आहेत ते. अगं असे हालाकीचं जेवण जगण्यापेक्षा माझ्या घरी येऊन बरं, तिथं तुला काहीच कमी पेंडू देणार नाही मी. माझी धावणं धावलंच सारे बेटी तुझाच आहे. बाबा, संपत्तीच्या जोरावर तुम्ही आम्हाला खरेदी करू पाहत आहात, पण पैशानं सगळं काही विकत घेता येतं, पण जिवंत हाडा मासाची माणसं नाही खरेदी करता येत. हे मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय बेटी. माझं भलं कशात आहे याची पूर्ण जाणीव आहे मला. पण तू इथे जीवापाठ कष्ट करून 40 तास चालवतेस ते पाहावत नाही मला. त्यामुळे हसतात. एवढा मोठा श्रीमंत माणूस मी, माझ्या मुलीसाठी मी काही करू शकत नाही असं लोक उघड उघड तोंडावर बोलतात माझ्या. म्हणजे तुमची प्रतिष्ठा शाबूत ठेवण्यासाठी तुम्ही मला न्यायला आला आहात, मायेपोटी नाही ना? मग बाबा, यापुढे जर तुम्हाला कोणी विचारलं तर सरळ सांगा, क्षमा नावाची माझी मुलगी होती, पण 2 वर्षापूर्वी ती साथीच्या रोगाला बळी पडली आणि मरण पावली. समजलं? थांब क्षमा. हे बघा बाबा, मी तुम्हाला स्पष्टच सांगते, एकेकाळची तुमची मुलगी म्हणून. यापुढे तुम्ही मला काही सांगण्याच्या भानगडीत पडू नका आणि इथं येऊन स्वतःचा अपमान करून घेऊ नका. क्षमा क्षमा. सांगा या वेडेला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला. कुठे निघालात? बाजारात जातोय. पण तुम्ही केव्हा आला इथं? आला थोडा वेळ. तुझे मालक करात? हो आहे. काही काम होतं का? हो, त्यांच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं मला. थांबा, मी सांगतो त्यांना आज जाऊन. मालक. आलो. येईल आता ते. बसा तुम्ही इथंच.
सांगा या वेळेला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला. अगदी न चुकता घरातल्या घरात येऊ शकता आपण. माणसाला कुठल्याही गोष्टीचा एकदा सराव झाला की मग ते त्याच्या अंगवणी पडतं. आपण इकडे कोणीकडे आलो तो सहज तुम्हाला आणि क्षमाला भेटण्यासाठी. क्षमा ऑफिसात गेली आहे. जाताना भेटली मला ती. काय म्हणत होती? काही नाही, माझ्यावर फार राग आहे तिचा. मी तिला चांगलं सांगायला गेलो पण ती ऐकून घ्यायला तयार नाही. तुम्ही चांगलं सांगितलं आणि तिनं ऐकलं नाही. आश्चर्य आहे. तिच्या भल्याचंच होतं ना ते. हो, तुम्हा दोघांना पुण्याला न्यायालयासाठी आलो होतो मी. आम्हा दोघांना की तिला एकटीला? तुम्ही अशा स्थिती असताना तिला एकटीला कसा घेऊन जाणार मी? भाऊसाहेब, या वयात तुम्हाला खोटं बोलणं शोभत नाही. तुम्हाला म्हातारे झालात तरी सुद्धा तुमची ही सवय अजून केलेली नाही आहे. मी आंधळा म्हणून तुमच्या मुलीला तुम्ही पुण्याला न्यायला आल्या होतात. मी आंधळा म्हणून तिच्या समोर माझी निर्वसना करीत होतात. हे खरं आहे ना? का गप्प का राहिलात? सत्य तुमच्या जिवारी बसलं म्हणून उच्चारताना लाज वाटते का? भाऊसाहेब, पैशांच्या जोरावर तुम्ही सर्वांना विकत घेऊ पाहता आहेत. त्यावेळी तुमच्या क्षमावर मी प्रेम करीत होतो म्हणून तुम्ही खुनाची धमकी देऊन कायद्याचा धाक दाखवला होता. हे तरी आठवते ना तुम्हाला? माझ्या बोलण्याचा उद्देश कळून चुकला आहे तो मला. तुम्ही माझे सासरे आहात म्हणूनच जनलज्जेसाठी गप्प राहतोय मी. निदान यापुढे तरी तुमच्या संपत्तीचा मोठेपणा मिरवायला या इथं येऊ नका. मगाशी तुमचं क्षमाचं चाललेलं बोलणं मी सगळं आतून ऐकलं आहे. मी तुमच्या मुलीने तुमची कान उघडणी केली तरी देखील एखाद्या निर्लज्जासारखे इथं राहण्याचा मूर्खपणा तुम्ही करायला नको होता. बरोबर, गरिबी पिसल्या माणसाने असं जास्त घालून समजणार. भाऊसाहेब, आम्ही गरीब असलो तरी माणुसकी सोडली नाही अजून. जा, चालते व्हा. काय मंदार, आज एकटीच आपली स्वारी? कोण? सुभाष तू? हो, मी. तुझ्या सासऱ्यांना बाहेर जाताना पाहिलं मी. तोंडातल्या तोंडात काहीतरी फुटफुटत होते ते. फार नालायक आहे तो थेरडा. अरे अरे, असं म्हणू नकोस. सासरा आहे तो तुझा. म्हणून काय झालं? भाऊसाहेबांसारखी स्वार्थाने पछाडलेली माणसे जोपर्यंत या समाजात वावरत आहेत तोपर्यंत आमचा समाज कधीच सुधारणार नाही. मंदार, अरे हे जगच फार वाईट आहे. सत्याचा प्रकाश या जगाला कधीच दिसत नाही, तर असत्याच्या काळोखात ते चाचपडणं अधिक पसंत करतात. आता आमचंच पहा ना. तू, मी आणि डॉक्टर निनाद लहानपणापासून प्रामाणिकपणाचा कित्ता गिरवत या गावात लहानाचे मोठे झालो. निनाद काय ते डॉक्टर होऊ शकले आणि तुझ्या आणि माझ्या नशिबी काय आलं तर तू डोळस असून आंधळा झालास आणि मी एवढा शिकूनही बेकार आहे. याला सर्वस्वी जबाबदार आमचे सरकार आहे. कुठेही नोकरीला गेलो तरी नो हे पालुपद ऐकायला मिळतं. त्यामुळे आजचा सुशिक्षित तरुण नाउमेद होत चालला आहे. त्यांच्या व्यथा कोण जाणून घेत नाही. त्यांना न्याय देणारा वाली कोण उरला नाही. त्यामुळे या समाजाचा एकदा असा राग येतो म्हणून सांगू. पण त्यामुळे फायदा काही न होता उलट नुकसानच होतं. मनातल्या मनात पुढत राहणं, जीव आहे म्हणून येणारी प्रत्येक घडका निभावून नेणं हेच आमच्या नशिबी आहे. सुशिक्षितांना नोकरी मिळत नाही. ज्यांचा वशिलांचा दांडगा तिथे नोकरी हमखास ठेवलेलीच. तुझ्या माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाचं हे जग नाही मंदार. म्हणूनच आम्ही या दारिद्र्याच्या चिखलात लोळत पडलो आहोत. हे चक्र आता थांबायला हवं. कोणीतरी ते थांबायला हवं. नाहीतर या देशात अराजकता माझे. माणूस माणसाला आणखी काही दिवसाने फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस पाहिला आम्ही त्या उद्याच्या जगात असणार नाही मंदार. खरं आहे तुझं सुभाष. आता भाऊसाहेबांचंच उदाहरण घे. संपत्तीच्या जोरावर आपल्या मुलीला मला इथं एकट्या बेवारशी टाकून पुण्याला न्यायला आले होते. पुण्याला? क्षमा वहिनीला का? हो, त्यांच्या स्वार्थपणाने आज कळसच गाठला. मग काय म्हणाली क्षमा वहिनी? ती काय म्हणणार? भाऊसाहेबांनी माणुसकी सोडली म्हणून तिनं अजून सोडली नाही. खरं सुभाष, आज क्षमा आहे म्हणून मी आहे. नाहीतर माझं काय झालं असतं कुणास ठाऊक.
क्षमा म्हणजे माझ्यासारख्या अनायाला सदैव साथ देणारी माझी काठी आहे. म्हणूनच तू तिला कधीही दुखू नकोस मंदार. तिच्यासारखी पत्नी लाभायला 7 जन्मेचं पुण्य असावं लागतं. खरंच खरंच आहे तुझा सुभाष. सुभाष बाय सर, तुला चहा वगैरे काहीतरी? हो चाल. कसला आनंद उत्सव साजरा करताय? काही नाही डॉक्टर, आपलं सहजच. आणि आमचे पेशंट काय म्हणताय? डोकं विकट ठीक आहे ना त्यांचं, की बसून असं डोकं आउट करून घेत आहेत? उगाच कशाला थट्टा करता आमची डॉक्टर? मी मुद्दामून तसा वागतो का? अरे मी कुठे म्हणतोय तू तसा मुद्दाम वागतोयस म्हणून. आणि बरं का सुभाष, एकदा हा माझ्यावर असा भडकला म्हणून सांगू काय तुमच्यावर? अरे हो ना, मी याला ट्रीटमेंट देण्यासाठी आलो होतो, पण हा म्हणायला लागला आधी इथून चालते व्हा, नाहीतरी तुमची बॅग खिडकीतून बाहेर फेकून देईन म्हणून. अरे बापरे, मग तुम्ही काय केलं? करणार काय, तसाच राहिलो 5 मिनिटं गप्प. याचा टेम्परेचर उतरेपर्यंत मी स्वस्थ बसलेला पाहताच याचा रागाचा पारा खाली उतरला आणि स्वतःची चूक लक्षात येता नंतर म्हणायला लागला की आय एम सॉरी डॉक्टर म्हणून. बाकी तुम्ही पण कमालच केली डॉक्टर. अरे ह्यांनी धमाल केल्यावर मला कमाल करावंच लागली ना. माझ्यासारखे लहरी पेशंट मिळाले तर तुम्हाला तुमचा हा डॉक्टरी पेशा लवकरच सोडावा लागेल ना. छे 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 छे, पेशंटला घाबरून डॉक्टरी पेशा सोडणं म्हणजे अस्सल नामर्दपणा आहे. कुठल्या रोगाला कुठलं औषध दिलं की तो रोग आटोक्यात येतो हे आम्हाला अगोदर तपासून पाहावं लागतं. तसंच कुठल्या पेशंटची कसं बोलावं हे मी पहिल्यांदाच ठरवत असतो. बरं ते जाऊ दे, चला मंदार साहेब. कुठं? अरे बाहेर फिरायला नव्हे, आत खोलीमध्ये ट्रीटमेंटसाठी. चल. बरं सुभाष, तू बस हा, आलो आम्ही लगेच. हो हो बरं. हो या ना. कुठून आलात आपण? इंडियातून. इंडियातून? काय पण विसरलो आज आपण. तुम्हाला 1-2दा इंडियात पाहिलंय. अहो पण कुठल्या इंडियात? अहो मी बँक ऑफ इंडियातून आलोय. म्हणजे बँकेतून? बरं, तिथं काय करतोस? सर्व्हिसला, आय मीन नोकरीला. कसल्या? साहेबांनी काही विचारलं तर येस आणि नो म्हणायचं, समजलं? काही डोकं चालत नाही. बघा, हीच तर खरी आमची सर्व्हिसची, आय मीन नोकरीची खूबी आहे. ती कशी काय? बँकेत ह्या टेबलावरून दुसऱ्यावरून तिसऱ्यावरून चौथ्या. पुढं बोल. अशा फायली नेऊन कोण देत असतो? शिपाई. शिपाई. तर मग कोण? पिऊन. अहो पिऊन आणि शिपाई एकच की. एकच कसा होईल? माणसात सुद्धा फरक असतो. तुम्ही आणि मी एकच का? नाही. तर मग पिऊन आणि शिपाई एकच कसा होईल? मी गावाला गेलो ना, तिथल्या लोकांना सांगतो की बँकेत पिऊन आहे म्हणून. त्यामुळे काय होतं? त्यामुळे त्या लोकांना वाटतं की मी पिऊन म्हणजे कोणीतरी बडा ऑफिसर आहे म्हणून. रोज जर मी त्यांना शिपाई म्हणून सांगितलं असतं, त्याने मला चक्क बँकेचा रखवालदार करून टाकलं असतं. माझी पोझिशन डाऊन झाली असती ना. पोझिशन आणि डाऊन हे शब्द बरोबर आहेत? हो हो अगदी बरोबर आहे. पण असं विचारण्याचा मतलब? मी साधा आहे. मी बँकेत कोणाच्या तोंडून इंग्लिश ऐकतो व बोलण्याचा प्रयत्न करतो, प्रॅक्टिस म्हणून. बरं, तुझं शिक्षण किती झालंय? मराठी फायनल आणि 7वी. फायनल म्हणजे माहिती असेलच. हो हो. मग पुढं का नाही शिकलास? याचं काय झालं? मी इथे बसू शकतो का? हो ना, बस. तर याचं काय झालं? मी मराठी फायनल आय मीन 7वी झालो आणि आमच्या गावच्या रक्या सावकार आमच्या फादरांना आय मीन आमच्या वडिलांना म्हणाले की गंग्याला आमच्याकडे ठेव पुरे चालण्यासाठी. काय मी ते ऐकलं त्या रात्री माझी झोपच उडाली. मला माळाला सरळ तर पुढे दिसू लागली. अच्छा, मग तू काय केलंस? काय, शेजारच्या अंत्याकडून आय मीन अनंत सरमळकरांकडून 50 रुपये उधार घेतले आणि सकाळी सुटणाऱ्या पहिल्या टॅक्सीची तिकीट काढली आणि आलो शहरात पळून. म्हणजे कोणाला न सांगता. आमच्या गावचा दत्तू आय मीन दत्ताराम इंडियाच्या बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरकडे ड्रायव्हर असतो हा दत्तू
दत्ताराम याचा लावला वशिला आणि राहिलो झालो सर्व्हिसला. नेपोटिझम यू नो. बघा आहे की नाही गंमत? आहे खरी बुवा तुझी गंमत, पण इथं कशाला आला ते नाही सांगितलं. ते विसरलंच की. समाताईंचे मिस्टर आय मीन मंदार साहेब आहेत ना? हो हो आहेत. त्यांनाच त्यांच्या मिसेसचा निरोप घेऊन आलो होतो मी. कसला निरोप? या आज जरा उशिरा घरी येणार आहेत. का? कुठे जाणार आहे वाटतं? त्या ना. हो, पण तुम्ही कोण मंदार साहेबांचे? मी मंदारचा जिवलग मित्र. मग काही हरकत नाही. या आज आमच्या साहेबांबरोबर त्यांच्या घरी पार्टीला जाणार आहे. तुम्ही सांगताना मंदार साहेबांना की मीच हा? नको नको, मी सांगतो मंदारला. पण आता तू चल. करेक्ट ना? क्षमाताई असत्या तर चहा पिऊनच गेलो असतो. बरं, अच्छा आय एम गोईंग. बरं, बरोबर आहे ना? काय? आय एम गोईंग. हो हो अगदी बरोबर आहे. अरे तरी एक विचारायला विसरलंच. तुमचं नाव नाही सांगितलं. माझं नाव सुभाष. अच्छा तर सुभाषजी हम चलते हैं. जावं लागलं नाही? अरे नाही, मी इथं एकटा नव्हतो, तर एक गमतीदार वल्ली आली होती, त्यामुळे माझा वेळ अगदी मजेत गेला. कोण बुवा गमतीदार वल्ली? बँक ऑफ इंडियातून गंगाधर आला होता. काय म्हणत होता? क्षमा वहिनीचा निरोप घेऊन. कसला निरोप? क्षमा वहिनी त्यांच्या मॅनेजर बरोबर त्यांच्या घरी पार्टीला गेले म्हणे. घरी यायला जरासा उशीर होईल असं सांगितलंय त्यांनी. मंदार, बरं मंदार, येतो मी आता. आणि मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेव, नाहीतर बसशील असा एकटा विचार करीत. हो, हल्ली त्याला ही एक वाईट सवय जडली आहे, एकांतात बसून विचार करण्याची. म्हणून मी त्याला स्पष्ट बजावून ठेवलंय, असं डोक्याला मनस्ताप देऊन काही सत्य परिस्थिती बदलू शकत नाही मंदार. त्या विचारांच्या जाळ्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो आहे मी डॉक्टर, पण मला जमत नाही. निराशेचे काळे ढग माझ्या मनात विचित्रपणे थैमान घालू लागतात, माझा मार्ग रोखून धरतात. त्यावेळी माझा मी राहत नाही. जितका तू तुझ्या मानसिक अवस्थेवर विजय मिळवू शकशील, तितकीच झपाट्याने तुझी प्रकृती सुधारू शकेल. नाहीतर तुझ्याबरोबर तू इतरांनाही त्रासात घालणार आहेस. बरं तर येतो मी आता. ठीक आहे. अरे सुभाष, तू येतोस माझ्याबरोबर की थांबतोस? नाही नाही, मी पण येतो. सर मंदार. हॅलो मंदार, गुड इव्हनिंग. अरे कशी काय म्हणते तुझी प्रकृती? कोण? सज्जन, तू? चाललंय आपलं रोजच्या सारखं, पण तू इकडे बरेच दिवस फिरकला नाहीस. तो एका महत्वाच्या कामासाठी पुण्याला गेलो होतो. 4च दिवस झाले इकडे येऊन. अरे माझ्यासारख्या प्रचंड उलाढाल करणाऱ्या माणसाला थोडा काय व्याप असतोय? अरे पण क्षमा वहिनी कुठे दिसत नाही? ती ऑफिसला गेली आहे. हाय, अरे ऑफिस सुटायची वेळ तर होऊन गेली, मग अजून कशी काय आली नाही? मॅनेजर बरोबर त्याच्या घरी पार्टीला गेली आहे म्हणे. पण ती तुला सांगून गेली आहे का? नाही, गंगाधर जवळ निरोप पाठवला होता तिनं. पण असं विचारण्याचा मतलब? मतलब अगदी साधा आहे, म्हटलं तर कठीण आहे. पदार्थ तू काही म्हण, हल्ली क्षमाकडे दुर्लक्ष झालेला दिसतो आहे तुझा. अरे अरे कोणत्याही गोष्टीला शेवटी अंत हा असतो. मदार, मी तुला अगदी कळकळीने सांगतोय, तू जर असाच जर वागत असतील तर क्षमा तुला अंतरल्याशिवाय कधीच राहणार नाही. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? अरे तू या 4 भिंतीच्या आड बंदिस्त आहेस, त्यामुळे बाहेरच्या जगात काय काय चाललं याची पुसट देखील तुला कल्पना नाही.
अरे अंधारात राहून प्रकाशाचा वेध घेता येत नसतोय मंदार. अरे माझ्यासारखा डोळस असतो त्याला सुद्धा या जगाचे छक्के म्हणजे कळत नाहीत आणि तू तर जाऊ दे. म्हणजे क्षमाविषयी तुला काही सांगायचं आहे का? होय, आणि तिच्याविषयी सांगावं लागतं याचं मनस्वी दुःख होतंय मला. आणि मी ते सांगणं म्हणजे भडकलेल्या आगीत तेल ओतून ती जास्त प्रज्वलित करण्यासारखं आहे. असं काय केलं क्षमानं? अजूनपर्यंत काही केलं नाही, पण सध्या ती जी काही वागते त्या तिच्या वागणुकीवरून ती तुला अंतरणार असंच दिसत आहे मला. इम्पॉसिबल. क्षमा असं वाईट कृत्य कधीच करणार नाही असं माझं मन मला ग्वाही देऊन सांगतं. सज्जन, क्षमा म्हणजे माझं सर्वस्व आहे. माझ्या भंगलेल्या जीवनाला आकार दिलाय तो क्षमानं. सज्जन, मी जरी आंधळा असलो तरी तरी तिच्यामुळे मला हे आंधळेपण जाणवत नाही. माझ्या या अंधारा मार्गावर प्रकाशाची ज्योत दाखवणारी माझी वाटाडे आहे ती. अरे मी कुठं नाही म्हणतो, पण काही माणसाला घरचा पदार्थ कितीही चांगला वाटत असला तरी हॉटेलातल्या पदार्थाची चटक लागली की तू आवडणं फार कठीण होऊन जातोय म्हणतात. सज्जन सज्जन, हे खोटं आहे. तुझ्या दूषित नजरेला काहीतरी धोका झालेला दिसतोय. तरी पण ते एक सत्य आहे तुझ्या मनाला न पटणार. अरे पहिल्यांदा मला सुद्धा ते सारं खोटंच वाटत होतं, पण आता चार चौघांच्या तोंडून ऐकल्यावर त्याची सत्यता पटली आहे मला. सत्य असत्याच्या भोवऱ्यात मला गंटागाळा खायला लावू नकोस. काय असेल ते स्पष्ट सांग सज्जन. अरे त्यासाठी मुद्दाम आलो आहे मी, माझं कर्तव्य बजावण्यासाठी. अरे कसल्याही गोष्टीचा अतिरेक होण्यापूर्वी त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे, नाहीतर त्या परिणामाची झड माणसाला कुठल्या थरापर्यंत घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर केदारनाथ तुला माहीत असतील. होय, त्याच्याच बरोबर पार्टीला गेली आहे म्हणे. होय ना. अरे अरे क्षमाचे आणि त्याचे अगदी जवळचे संबंध आहेत बद्दल. सज्जन सज्जन, अरे मोठ्याने ओढून सत्य कधी बदलत असतं. अरे अरे ऑफिस सुटल्यावर ती त्याच्या गाडीत बसून फिरायला काय जाते. अरे स्पेशल रूम मध्ये बसून चहा काय पिते. आणि आणि इतकंच का, मी त्या दोघांनाही समुद्र किनाऱ्यावर वाळूत बसून गुलू गुलू गप्पा गप्पी करीत असताना पाहिलं आहे कित्येक वेळा. सज्जन सज्जन, तू हे खरं सांगतोस का? अरे अरे मी खोटं कशाला बोलू. तू मला एकदा त्या संकटातून वाचवल्यानंतर मी तुला माझा भाऊच मानून आलो. माझ्या जिवलग मित्राच्या संसाराची घडी विस्फोटू नये म्हणूनच ही सारी झटपट. सज्जन, आणि आता मी असं ऐकलंय की क्षमा तुला घटस्फोट देणार आहे म्हणे. सज्जन, होय होय बद्दल. घटस्फोट दिल्यानंतर ती केदारनाथ बरोबर लग्न करणार आहे. हे जर खरं असेल तर तिची मी मुळीच गय करणार नाही. अरे त्या दिवशी केदारनाथ माझ्या एका मित्राला म्हणत होता की सभाचं तारुण्य वाया जातंय मंदार सारख्या आंधळ्याशी लग्न करून. मी तिच्यासाठी काहीतरी करणार आहे, पण काय करणार आहे हे त्याचं त्यालाच ठाऊक. यावरूनच त्या दोघांचाही कट कारस्थानाची थोडीशी कल्पना येते. म्हणूनच म्हणतोय मंदार, तू जर असा जर स्वस्थ बसशील तर क्षमा तुला अंतरल्याशिवाय राहणार नाही. क्षमा क्षमा, काय केलंस तू हे क्षमा? जाणून बुजून माझा विश्वासघात केलास तू. तुला जर मी नको होतो तर मीच तुला माझ्या आयुष्यातून मोकळी केली असतीस. नाही सज्जन, मला आता या भयान निराश जीवनाचा भय वाटू लागला आहे. मला वाटत होतं माझ्या या एकलकोंड्या प्रवासात क्षमा मला साथ देईल म्हणून. सावलीसारखी माझ्या पाठीमागे उभी राहून माझ्या वेदना समजावून घेतील, माझे सगळी दुःख समजावून घेतील. पण माझं स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं. आता काय करायचं आहे मला जगून? या अंधारमय जीवनाचा शेवट करावा हेच उत्तम. अरे आत्महत्या म्हणजे दुबळेपणाचं लक्षण असते मदान.
अरे तू जर स्वतः आत्महत्येचा मार्ग स्वीकारशील तर त्या दोघांचं ऐकच फावेल. अगोदर तिला नीट काय ते विचार आणि नाहीच ऐकली तर तुला हवं ते चुकत. सज्जन, तिने माझ्या अशा या परावलंबी जीवनाचा फायदा घ्यायला नको होता. अरे त्यात तिचा मुळीच दोष नाही. मग कुणाचा? अरे तिच्या उमलत्या तारुण्याचा. अरे आगीजवळ लोणी नेलं की ते वितळणारच. नाही सज्जन, आतापर्यंत मी तिला माझ्या प्राणापलीकडे जपत आलो. कधी एकच शब्दाने दुखावलं नाही. सतत प्रेमाचा वर्षाव करत आलोय मी तिच्यावर. अरे इथं चुकलं तुझं. अरे पायातली वाहणी पायातच शोभून दिसते. चांगल्या गोष्टीचा अतिरेक हा कधी कधी घातक ठरू शकतो. जाऊ दे, मी तुला मार्ग दाखवला आहे तो मित्राच्या नात्यानं. त्यातलं चांगलं वाईट काय आहे हे तू निवड. बरं हे तो मी पुन्हा कधीतरी भेटेलच. चांगल्या गोष्टीचा अतिरेक कधी कधी घातक ठरतोय. खरं आहे सज्जनचं म्हणणं. यात तिचा तरी काय दोष? खरा दोष आहे तो माझ्या कर्माचा. माझ्या दैवानच मला हा आंधळा करून माझ्यावर हा सूड उगवला आहे. मला जेव्हा अंधत्व प्राप्त झालं तेव्हा क्षमा म्हणा. जेव्हा मला म्हणाले होते की मंदार तुम्ही आंधळे नाही आहात. मी तुमचे डोळे होऊन तुमची आजन्म सेवा करेन, तुमच्याशी समरस होऊन. आज माझ्यासारख्या पतिव्रतेची खरी कसोटी आहे. पण आज ती क्षमा बदलली आहे. काळाच्या ओघाबरोबर वाहत वाहत चालली आहे. क्षमा काय केलंस तू हे? नाही क्षमा काय केलंस तू? अरे चा, आजचा तो नंबर एका आकड्याने चुकला की. मालक काय झालं मालक? कोण? हरबा? काही नाही हरबा, काही नाही. काही नाही मालक कसं? सांगा मालक. हात तुमच्या डोळ्यात पाणी. हरबा, मी आज हरलो रे. माझं जीवन म्हणजे औषेची रात्र ठरत आहे. त्या अंधारात प्रकाशाचा वेध घेण्यासाठी धडपडतोय. पण तो प्रकाशाचा किरण माझ्यापासून दूर दूर जात आहे. जिथं अनंताची पोकळी संपते तिथंच मला कोणीतरी बोलवत आहे. एक अदृश्य शक्ती माझा एकसारखा पाठलाग करीत आहे असा भास होतोय मला. मालक असं काय बोलतात तुम्ही आहात? मला तर आता काहीच सुचत नाही. तुम्ही जर असे निराश होऊ लागलात तर मग मी आणि क्षमाताईनं काय करावं? हरबा, या जगात कुणासाठी कोणी थांबत नसतो. ती एक ठोकं असतात. ती एक माया असते मृगजळासारखी. हरबा, दवबिंदू सकाळच्या प्रहरी दिसतात आणि संध्याकाळी त्यांचं अस्तित्व नष्ट होतं. तसंच माणसाचं माणूस पण आहे. सत्य फक्त एकच असतं की माणूस हा स्वतःसाठीच जगतो आणि स्वतःसाठीच मरतो. दैनंदिन जीवनात जगताना स्वतःभोवती एक कोश निर्माण करतो मायेच्या जाळ्याचा. पण तो त्या जाळ्यात कधीही राहू शकत नाही. त्याला ते जाळं तोडून टाकावंच लागतं. हरबा, क्षमा आली नाही का रे अजून? येईल आता. कुठेतरी गेल्या असतील त्या. चल हरबा, मला थोडा चहा करून दे. आज माझी मनस्थिती फार बिघडली आहे. चल हरबा. चला मालक. ये ना केदार, ये.
बस ना. आज तुझ्यामुळे पार्टीला खरी मजा आली क्षमा. चल तुझं आपलं काहीतरी. काहीतरीच नाही, मी तुला खरं सांगतो क्षमा, आज मला सर्वात जास्त का आवडलं असेल तर तू म्हटलेलं गाणं. इतका काही आवाज गोड नाही माझा. ते कोणी ठरवायचं? माझ्यासारख्या रसिकांनाच ना. आणि हे बघ क्षमा, तू जर गाण्याच्या क्लासला गेली असतील तर तुझ्या गाण्याची प्रगती याहूनही जास्त झाली असतील. काय करायची प्रगती करू? माझ्यासारख्या संसारिक स्त्रीला काही बंधनं असतात. एकदा का लग्न झालं की तिला स्वतःचं असं अस्तित्वच राहत नाही. समाजानं जो मार्ग आखून दिलाय त्याच मार्गाने तिला जायला हवं. तिथून तिला माघारी फिरता येत नाही केदार. हेच ते तुमच्यासारखं चुकतं तर इथंच. आपल्या अंगातल्या सुप्त गुणांना तुम्ही कधीच वाव देत नाही. जाणून बुजून कलेचा खून करता तुम्ही. त्यामुळे तुमच्या विकासाची पायरी कुठेतरी खुंटते, नावमेद होतो. माझ्या घरच्या मंडळींना काही क्षणातच तू आपलंसं करून मन जिंकलंस त्यांचं. पण मला तुझं एक आश्चर्य वाटतं. कसलं आश्चर्य? माझ्या सहवासात तू चुकूनही कधी गाणं म्हटलेलं मला आठवत नाही. आज तुझ्या घरच्यांच्या आग्रहास तुम्ही गाणं म्हटलं म्हणून काय झालं? तर आता फिरायला गेलो की पहिला प्रोग्राम गाण्याचा कसं? पण आता मला फिरायला यायला सवड मिळणार नाही. ती का म्हणून? त्यामुळे घरी यायला उशीर होतो. मंदार एकटेच असता घरात नाही का? हो, मला फार वाईट वाटतंय त्यांच्याबद्दल. त्यांच्यावर हा प्रसंग यायला नको होता. हे बघ क्षमा, तुला कसलीही पैशाची वगैरे अडचण भासली तर निसंकोचपणे मला सांग. दुजेपणाच्या भावना मनात ठेवू नकोस. हा, आणि तू कोणी परकी नाही मला. इतके दिवस तुझं माझं नातं एकमेकांना माहीत नव्हतं, पण आता त्या नात्याचा बंध दृढ झालाय. हा, पण मंदारांना मात्र या नात्याबद्दल काही सांगू नकोस. हा केदार, मला ना खरं सुद्धा वाटत नाही. गेले 1 वर्ष आपण एका ऑफिसमध्ये काम करतोय, या नात्याची पुसटची कल्पना सुद्धा आली नाही मला. त्या योगायोगाच्या गोष्टी असतात क्षमा. मी तुला लहानपणी एकदाच पाहिलं होतं, तर त्यामुळे तुझी मला चटकन ओळख पटली नाही. बरं, तर मंदार कुठे दिसत नाही? ते झोपले असतील. बरं तू बैस. आज पहिल्यांदाच आल्यास आमच्या घरी, तेव्हा थोडासा चहा घेऊन जा. ए प्लीज, घरात सर्व मित्रमंडळी माझी वाट पाहत असणार. आता नको. तेही खरंच आहे म्हणा. आमच्या सारख्यांच्या घरचा चहा तुला कशाला आवडेल? कारण आम्ही गरीब माणसं. प्लीज, असं बोलून तू माझ्या मनातली भावना दुखवतेस. अगं चहा चहा काय करतेस? वाटल्यास दररोज येतो चहा प्यायला, पण आता नको. हा, आणि तू कोणी मला परकी नाहीये, रागू नकोस. बाय बाय. हरबा, अरे हरबा. कशाला हवाय हरबा? त्याची चौकशी तुला नकोय. तू गप्प राहा तिथं. एवढं रागवायला काय झालं? सर, दूर उभी राहा. तुझा पापी स्पर्श सुद्धा नको आहे तो मला. मंदार, मंदार, आज काय बोलताय तुम्ही? असं बोलताना माझ्या मनाचा जरा सुद्धा विचार करत नाही आहात तुम्ही. म्हणूनच माझ्यावर आज ही वेळ आली आहे. तुझ्या विचारांच्या अधीन झालो होतो म्हणून. म्हणजे? तेच सांगणार आहे मी तुला. इतका वेळ कुठे होतीस तू? मी तुमच्याकडे निरोप पाठवला होता तुम्हाला. मी केदारच्या घरी पार्टीला जाणार आहे म्हणून. केदारनाथांना एकेरी नावाने कधीपासून संबोधू लागलीस? मी त्याला एकेरी नावाने हाक मारते कारण नो डिस्कशन. तरी मला वाटत होतं की माझा हा अंदाज कधीच चुकणार नाही म्हणून. कसला अंदाज मंदार? काय बोलतात हे? मी तुझा नवरा आहे म्हणून बोलतो हे फक्त तुला दिसतं, पण बाहेरच्या जगात लोक काय काय बोलतात हे माहिती आहे का तुला? बोलेनात का? त्या जगाशी कर्तव्य नाहीये माझं. पण त्या जगात तुला राहायचं आहे हे विसरलीस तू. क्षमा, केदारनाथांचे आणि तुझे संबंध कोणते आहेत? यावेळी तुम्हाला सांगून पटणार नाहीत ते, पण केदार विषयी काही वाईट बोललेलं मला सहन होणार नाही. कसं सहन होईल? तो तुला जवळचा वाटणारच, कारण त्याचे आणि तुझे संबंध कसे आहेत हे मला पुरते कळून चुकलं आहे. त्याचे आणि माझे अगदी जवळचे संबंध आहेत, पण तुम्ही मनात उभं केलंय तसा पापाचा पाप नाहीये त्याच्यात. त्या नात्यात साठवलंय मांगल्य, पावित्र्य. उगाच त्या पवित्र नात्याची कशाला विटंबना करते आहेस तू? तुझ्यासारख्या नालायक स्त्रीच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. मंदार, मंदार, नाहक माझ्या शीलाचा संशय घेतात तुम्ही, पण देव काही झोपलेला नाहीये. याचा जाब तुम्हाला द्यावाच लागेल. सत्य शेवटी सत्यच असतं मंदार. आणि तेच सत्य आज प्रकट होऊन तुझ्या पापाचं खरं स्वरूप उघड झालंय. क्षमा, आता तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केल्यास
तरी ते पाप लपून लपणार नाही. क्षमा क्षमा, तू इतक्या इतक्या खालच्या दर्जाची असशील असं वाटलं नव्हतं मला. मंदार असं नका हो बोलू. मी तुमच्या पायात वाटलं, मी तुमच्या पाया पडते. माझे पाय धरून त्या पापाचं परिमार्जन होणार नाही. आता याला उपाय एकच, तुझ्या डोळ्यात एकच विष खाऊन आत्महत्या करणे. नका मंदार, असं काही करू नका. मी तुमच्या पवित्र पायाची शपथ घेऊन सांगते, मी पवित्र आहे हो. मग सांग क्षमा, केदार बरोबर फिरायला गेली होतीस की नाही? बोल, गप्प का? मला उत्तर आहे क्षमा. हो, गेले होते मी 1-2 वेळा. बेशरम! पण असं व्हायला कारण तरी काय हरबा? ते मला सुद्धा नीट माहीत नाही. मालक त्या वेळापासून क्षमाताईशी बोलत नाही. पुढं काय होणार ते कळत नाही. याला काहीतरी कारण असलंच पाहिजे हरबा, नाहीतर मंदार उगाच असा डोक्यात राग घालून घेणार नाही. क्षमाताई तर त्या वेळापासून एकसारख्या दुःखी आहे, कसल्या तरी विचारात मग्न असतात. सुभाष, आता तूच काहीतरी मालकांना सांगून टाळ्यावर आणलं पाहिजे. होय, ते माझं कर्तव्यच आहे. मंदार जर असाच वागू लागला तर क्षमा वहिनीचं जीवन जगणं असह्य होऊन जाईल. हल्ली त्या धड खात नाही की पीत नाही, एक नोकरीला नीट जात नाही. एक दिवस जातात तर 4 दिवस घरीत बसून थांबतात, तासन तास विचार करीत. आणि त्या काल मला म्हणत होत्या की ही मी नोकरी सोडणार आहे म्हणून. छे, असं होता कामा नाही. तिनं जर ही नोकरी सोडली तर या सुखी संसाराची घडी विस्कटली जाईल. कारण मंदार हा असा काहीही काम करू न शकणारा. क्षमा वहिनीनं जर ही नोकरी सोडली तर फार मोठा अनर्थ ओढवेल या घरावर. आणि आज तर मंदारचं ऑपरेशन आहे, त्यासाठी किती पैसे लागणार आहे कुणास ठाऊक. आणि त्या दिवशी मालक मला म्हणत होते की मला हे ऑपरेशन करून घ्यायचंच नाही म्हणून. मला वाटतं तुझ्या मालकांना वेळ लागला असावं, नाहीतर तो असा कधीच वागला नसता. मी प्रत्यक्ष जाऊन विचारतो त्याला. आता कुठे आहे तो? बेडरूम मध्ये एकसारख्या कसल्या तरी घन विचारात गडून गेलेला असतो. सुभाष, मला त्या दोघांची खूप काळजी वाटते रे. उभयताना किती जपत होती ती दोघं. मालक असे झाले तरी क्षमाताई कधीच कुरकुर करीत नसत. उलट आनंदाने ती मालकाची शुश्रूषा करीत. कुणा पापाची या घराला दृश्य लागली कोण जाणे. हे बघ अरबा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. सगळं काही सुरळीत होईल. ज्यावेळी माणसावर सुखाची बरसात होते त्यावेळी दैव त्याचा दुःखाने पाठलाग करीत असतो. अरे, सृष्टीचा नियम असतो हा. सुभाष, कधी आलास तू? झाला थोडा वेळ. पण वहिनी, हे काय आरंभलं तुम्ही दोघांनी? ते मला सुद्धा कळत नाही. काय घडतंय आणि यापुढे काय घडणार आहे ते माझंच कर्म, दुसरं काय. पण मंदारच्या स्वभावात असा एकाएकी परिवर्तन यायला कारण तरी काय? ते मला सुद्धा कळत नाही. डोक्याला ताण देऊ नये. माझं नेमकं कुठं चुकतंय याचा धागाच सापडत नाहीये मला. केदारविषयी त्यांचं मन कुठेतरी कलुषित केलेलं दिसतंय. हो, असंच काहीतरी असलं पाहिजे. आणि आज तर त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे आणि ते तर हट्ट धरून बसलेत की मी ऑपरेशन करणार नाही म्हणून. सुभाष, ते जर आज ऑपरेशनला गेले नाहीत ना तर मी मात्र या जगात जास्त दिवस जगू शकणार नाही. नका वहिनी, असं काहीतरी अभद्र बोलू नका. मग काय करायचंय जगून तरी? प्रत्येक दिवशी दुःखाचे चटके सहन करावे लागतात. सुख कसलं ते नाहीच मुळी. देव तुमची सत्व परीक्षा पाहतोय वहिनी. त्या देवाला सुद्धा आमची दया येत नाही. तो कुठं लपून बसलाय कुणास ठाऊक. त्याचं जर अस्तित्व आज जगात असताना तर आज आमच्यावर ही वेळ आलीच नसती. देव कुठे दूर नसतो वहिनी, तो असतो माणसाच्या हृदयात. ते मला सुद्धा कळतंय सुभाष. पण माझी सुद्धा कोंडीत सापडल्यासारखी अवस्था झाली. ते एकदा डोक्यात राग घालून बसले ना की त्यांच्या मनावर ताबाच राहत नाही. मग ते काय बोलतात काय करतात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. घरात जास्त दिवस स्वतःला कोंडून घेतल्या गेल्यामुळे त्याचा हा स्वभाव असा चिडचिडा बनला आहे. त्यांची होणारी ओढाताट मला कळत का नाही? मी घरात असले की त्यांना कधीच एकटेपणा भासू देत नाही. त्यांची व्यथा ती माझी व्यथा हे मला काही कळत नाही. पण मी तरी दैवाला दोष देण्यापलीकडे दुसरं काय करू शकते? ही नोकरी करण्याची मला काय हौस होती? तुमच्या वेदना कळतात मला वहिनी. तुम्ही मुळीच घाबरू नका. त्याला ताळ्यावर आणण्याचं माझं काम. थांबा, आलोच मी त्याला भेटून.
क्षमा बेटी, ए क्षमा बेटी, बेटी बोलत का नाहीस तू? काय बोलू? आता बोलण्यासारखं काय माझ्याजवळ? अशी निराश बोलू बेटी. मला वाटतं माझ्यावरचा राग तुला गेला दिसत नाही. कसा जाईल तो? त्यावेळी तुमची करणीच तशी होती, एखाद्या दुश्मनाला सुद्धा लाजवणारी. बेटी त्याबद्दल मला आता पुरेपूर पश्चाताप होतोय. मला अजून माझं एका बापा विरुद्ध आहे बेटी. मी कोणी कसा नाही तुझा. तुझं भोलं व्हावं हीच माझी एकम इच्छा आहे. पण त्याला आता खूप उशीर झालाय बाबा. काळजावर घाव घालणारा चटकन विसरून जातो, पण ज्याच्यावर आघात झालाय तो विसरू शकत नाही जीवनाच्या अंतापर्यंत. त्यावेळी तुम्ही आमच्याशी चांगले वागले असता तर आज आमच्यावर ही वेळच आली नसते असं बोलण्याची. क्षमा बेटी, झालं गेलं विसरून जा आता. पश्चातापाच्या वर्णनात भरपूर राग होत झाली आहे माझी. बर, काय म्हणणं आहे तुमचं? आज मन्नाच्या डोळ्यांचं ऑपरेशन आहे ना, ते कळल्यामुळे धावत आलोय मी. मग त्याला तुम्ही काय करणार आहात? तू मनावर घेशील तर सर्व काही करता येईल मला. म्हणजे क्षमा, आधी माझे नीट ऐकून घे. मन्नाच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी निदान 40-50 हजार रुपये खर्च येणार आहे. बरं, मग ते सर्व पैसे द्यायला मी तयार आहे. नाही म्हणतो बेटी. नाही बाबा, कुणाच्या दयेवर जगायचे नाही अशा जिद्दीचे आहेत मंदार. मी जरी होय म्हटलं तरी त्यांना ते आवडणार नाही. मला क्षमा करा. कारणाशिवाय कोणाच्याही पैशाला शिवायचं नाही अशा मताचे आहेत ते. पण मंदाने बाबतीत काही सांगू नको म्हणजे झालं. कधीतरी त्याने ते कळणारच आहे बाबा. मग तेव्हा काय सांगू मी? नाही बाबा, हे तुमचे पैसे मला स्वीकारता येणार नाहीत. क्षमा बेटी, फार मोठा अपेक्षा भंग करतायस तू माझा. मी मोठ्या आशेने आलो होतो संकट काळी तुम्हाला मदत करेल म्हणून, पण शेवटी अपयश माझ्या पदरी पडणार आहे. नाविलाज आहे माझा बाबा. मी एकट्याच्या जबाबदारीवर काही करू शकत नाही. मला त्याबद्दल दिलगीर आहे मी. बरं, तुम्ही बसा हा थोडा वेळ, आलेच मी. नमस्कार. हो, नमस्कार. कोण आपण? म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही? नाही. तुम्ही सुद्धा अनोळखीच दिसतात. आपण कोण? पहिल्यांदा तू सांग, तू कोण? पहिल्यांदा तुम्ही सांगा, तुम्ही कोण? आधी तू सांग, तू कोण? तो नाव, हुद्दा? सांगतो ना. मी बँक ऑफ इंडियेत पिऊन असतो. काय पिऊन? हो, पण तुम्हाला माझा हुद्दा आवडलेला दिसत नाही. न आवडायला काय झालं? आणि नाव? गंगाधर बाबला बहिरे. बहिरे? नाही, विचार वाटतंय की. म्हणजे त्याचं काय आहे, आमचे खापर पंजोबा फार बहिरे होते कानाने, त्यामुळे हा बहिरेपणाचा वारसा आमच्याकडे चालत आला. असं? हो, मी माझं सर्व काही सांगितलं. सर्व काही म्हणजे? आम्ही माझं नाव, हुद्दा वगैरे वगैरे. पण तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं. मी भाऊसाहेब परांजपे, राहणारा पुणे. पुण्याहून
मात्र झाक मारायला आलात? क्षमा, मुलगी आहे माझी. काय? म्हणजे आपण क्षमाताईंचे फादर, आय मीन वडील, करेक्ट ना? होय. तर मग नमस्कार भाऊसाहेब. त्याचं काय आहे, मोठ्यांचा आशीर्वाद म्हणे लहानांना फलदायी ठरतो. तर मग क्षमाताई आहेत ना? हो आहे. कशाला? अरे गंगाधर, तू? मला नको, त्याला दे चहा. घे चहा. थँक्यू. याला म्हणतात चहा, नाहीतर तो तुका हॉटेलवाला करतो तो चहा. तरी की बघ क्षमा, निघतो मी आता. अरे आल्यासारखे राहत नाही भाऊसाहेब. नाही, जायला हवे मला. क्षमा, इथली सहिस्थ खुशाली पात्रांना कळवायला चुकू नको. म्हणजे झालं, निघतो मी आता. गंगाधर, कशाला आला होतास तू? तुम्ही 2-3 दिवस ऑफिसला न आल्यामुळे केदार साहेब भयंकर रागवल्यात तुमच्यावर, म्हणून त्यांनी मुद्दामून त्याने आज मला इथे पाठवलंय. त्याबद्दल त्यानं मला क्षमा करायला सांग. माझं अगदीच नाईलाज झाल्यामुळे मला असं बेशिस्त वागावं लागलं. पण असं झालं तरी काय क्षमता आहे? ते तुला सांगून पटायचं नाही. आता लवकरच मी या नोकरीचा राजीनामा पाठवणार आहे. काय काय सांगता काय क्षमताई? तिथं त्या नोकरीचा तुम्हाला काही त्रास होतो का? नाही नाही, त्रास वगैरे काही नाही, पण ही नोकरी सोडण्यातच हित आहे माझं. मी तुम्हाला खरं सांगतो क्षमाताई, तुम्ही ही मिळालेली नोकरी सोडू नका. अहो निदान मंदार साहेब बरे होईपर्यंत तरी तुम्ही ही मिळालेली नोकरी सोडू नका. अहो हल्ली नोकरी मिळणं फार मुश्किल होऊन बसलंय. निदान दुसरी मिळेपर्यंत तुम्ही ही मिळालेली नोकरी सोडू नका. तुमचा हा निर्णय ऐकून फार वाईट वाटलंय मला. बरं, मी जाऊन सांगतो तो साहेबांना. काय क्षमाताई? अरे डॉक्टर, आमचे पेशंट काय म्हणतात? काय म्हणणार, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. का? काही विशेष घडलं का? तसं असेल तर त्याचा बंदोबस्त मलाच करावा लागेल. डॉक्टर, मंदारना ऑपरेशनला देणं आता सर्वस्वी तुमच्या आणि सुभाषच्या हाती आहे. मी त्यांना खूप सांगून पाहिलं, पण ते म्हणतात की आपण ऑपरेशन करून घेणार नाही म्हणून. तो खूप सांगेल, पण मी ऐकायला पाहिजे ना. मी तिकडे ऑपरेशनची सगळी तयारी करून त्याला आता नेण्यासाठी आलो. कुठे आहे तो? आज सुभाष बरोबर बोलत बसले. नाही सुभाष, तुम्हाला आणखी काहीही सांग, पण मी ऑपरेशन करून घेणार नाही. अरे पण माझं आधी ऐकून तरी घे. मी तुला मगाशीच सांगून टाकलं आहे, मग परत परत कशाला विचारतो आहेस तू? काय झालं बुवा, ऑपरेशन न करून घ्यायला? कोण? डॉक्टर तुम्ही? हो, मगासपासून सगळं ऐकतो मी तुझं. तुझं ऑपरेशन न करून घ्यायचा निर्धार केलास, त्याचं कारण कळू शकेल का मला? कारण वगैरे काही नाही डॉक्टर, पण डोळे येऊन करायचं काय आहे मला? माझ्या जीवनातील स्वस्थ केव्हाच लोप पावलं आहे डॉक्टर. जगावं म्हणून जगतो, एवढाच काय तो अर्थ उरला आहे माझ्या जिण्याला. याला आता तुम्हीच काय ते सांगा डॉक्टर. मग तुझा निर्धार कायम आहे तर म्हणतात? होय डॉक्टर. नुसतं होय म्हणून चालणार नाही, मला त्याचं काय तर नक्की कारण कळलं पाहिजे. ते कारण तुम्हाला सुभाषच सांगू शकतो. सुभाष मध्यस्थी नकोय मला. तू माझा पेशंट आहेस आणि तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. आणि तुला जर असे आयत्या वेळी माघार घ्यायची होती तर मग एवढे दिवस ट्रीटमेंट का म्हणून करून घेतलीस? डॉक्टर, त्यावेळी मला जीवन जगण्याची ईर्ष्या होती, पण आता या नीरस जीवनाचा कंटाळा येऊ लागलाय मला. ऑपरेशन करून डोळे येण्यापेक्षा हा अंधारच मला हवासा वाटू लागलाय हल्ली. या स्वार्थी जगाकडे डोळे उघडून पाहायचं नाही मला. जिकडे तिकडे स्वार्थ, अप्पल, पोटेपणा, कुणाचा कुणाला मेळ नाही. हे शेवटचं वाक्य तू क्षमाला उद्देशून बोललास होय ना? होय. तिचं नाव सुद्धा घेऊ नका माझ्यासमोर डॉक्टर. मी तिचं फक्त नाव घेतलं तर तुला एवढा राग आला, पण सगळं आयुष्य तुला तिच्यावर काढायचं आहे हे विसरलाच वाटतं तू. तशी पाळी माझ्यावर कधीच येणार नाही. तिला थोड्याच दिवसात घटस्फोट देणार आहे. काय? तू घटस्फोट घ्यायला तयार असशील, पण तिची या गोष्टीला संमती आहे का? तशी संमती द्यायला मी तिला भाग पाडेन. बळजबरीने कधी संमती मिळत नसते मंदार. कायद्याचं अतूट बंद नसतं तिथं, आणि न्याय देवता आंधळी असते असे म्हणतात. हा वाद तुला ठाऊकच असेल.
हा वाद इथंच संपवावा डॉक्टर. आम्हाला तरी हा वाद कुठे वाढवायचा आहे? तुझ्या खासगी जीवनात ढवळाढवळ करायची आमची बिलकुल इच्छा नाही. आमचं कर्तव्य आहे ते फक्त ऑपरेशन पुरतं. मला ऑपरेशन करून घ्यायचं नाही म्हणून मी एकदा सांगितलं ना. खूप सांगशील पण आम्ही ते ऐकायला पाहिजे ना. मग तुमची इच्छा तरी काय आहे? दुसरं काहीच नाही. तू आत्ता आमच्या बरोबर आला पाहिजेस. आणि मी नाही आलो तर? जबरदस्तीने घेऊन जावं लागेल तुला. आतापर्यंत तू आमचा मित्र म्हणून आम्ही सगळं काही ऐकून घेतलं. हा का पोरखे वाटला तुला? तिकडे हॉस्पिटलात मोठमोठे डॉक्टर ऑपरेशन टेबलावर सगळी तयारी करून तुझी वाट बघतायत आणि तू इथं असा. डॉक्टर तुम्ही मला समजून का घेत नाही? माझ्या व्यथा आधी जाणून घ्या आणि मगच. डॉक्टरना व्यथा वगैरे काहीच माहीत नसतात. भावनेच्या आहारी जाणं हे आमच्या पेशाला पसंत नसतं. डॉक्टरी पदवी संपादन करताना माया ममतेचे 5 तटातट तोडून द्यावे लागतात. वेप्रसंगी अभ्यास करताना प्रेतांची चिरफाड करतो आम्ही, मनात कुठलाही संदेह न ठेवता. आणि आम्ही जर तुझ्यासारखे कमकुवत मनाचे असतो तर आज डॉक्टर होऊ शकलो नसतो. डॉक्टर पाण्यासारखा पैसा खर्च केला तो का पैसाचा वाया घालण्यासाठी? मी तुला शेवटचं एकच सांगतो, तुझं आणि क्षमाचं जे काय आहे ते तुमचं वैयक्तिक आहे. ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही काय ते बघून घ्या, पण आता तुला आमच्या बरोबर ऑपरेशनसाठी यावंच लागेल. ठीक आहे डॉक्टर, मी तयार आहे ऑपरेशन करायला. बरं चला डॉक्टर चला. क्षमा वहिनीला सांगून जाऊया ना? त्याची काही गरज नाही. क्षमा वहिनी, येतो आम्ही. काय म्हणतात क्षमाताई? मी ऑफिसला जाऊन येते आणि जाताना मला हॉस्पिटललाही जायचंय. हॉस्पिटलात कशाला क्षमाताई? अरे आज तुझ्या मालकांच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे ना. पण मालक ऑपरेशन करायला तयार कसं झाले? ही सारी किंमत या डॉक्टरांची आणि सुभाषची आहे. खरं म्हणजे ते 2 मालकांचे डोळे आहेत, ते फक्त निमित्त मात्र आहे. असं म्हणू नका क्षमाताई, तुम्हीच मालकांच्या खऱ्या आधारस्तंभा असं मला तरी वाटतं. पण तो आधारस्तंभ आता डळमळतो आहे. दुर्दैवाच्या झंझावती वादळानं कधी कोलमडून पडेल हे काही सांगता येणार नाही. ज्याचा कोणाला उपयोग नाही अशा खांबाला तुटून पडतं हेच उत्तम. तुमच्या वेदना कळतात क्षमाताई, पण देवाला तुमची ही हाक ऐकू गेल्याशिवाय कधीच राहणार नाही. त्यावेळी त्याला खूप उशीर झालेला असेल हरबा. माझ्या भाग्याचा सूर्योदय संशयाच्या वादळात विलीन झाला आहे. चहूबाजूने त्याच्या भोवती वर्तुळा पसरली आहेत. मी भोवऱ्यात सापडले हरबा, आणि तो भोवरा मला आपल्याकडे खेचतो आहे दुःखाच्या तळाशी नेण्यासाठी. जाऊ दे हरबा, दुःख उघडत बसण्यात काही अर्थ नाही. मी ऑफिसला जाऊन येते. हा, त्याची काही गरज नाही क्षमा. केदार तू? होय मीच. केदार तू कशाला आलास तिथं? हीच ती परकेपणाची भाषा. येणार नव्हतो पण यावं लागलं, अगदी नाईलाज म्हणून. तुझ्याबद्दल फार काही वाटायचं मला, पण माझे सारे अंदाज चुकीचे ठरले. मी तुझ्याशी आपुलकीने वागितलो, हीच माझी मोठी चूक झाली. तुझ्यात काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. यात कुणाचा गैरसमज झाला हे मला माहित नाही, पण एवढं एक सत्य आहे क्षमा, तू नोकरी सोडतेस हे सर्व स्टाफला माहित आहे, आणि ते मला कहू नये. मग यासारखं मोठं कोणतं दुर्दैव असू शकेल माझं? त्याला तसंच कारण झालं आहे केदार. कारण काहीही असो, त्याची झळ मात्र मला पोचली आहे. याचा कधी विचार केलास का तू? तुला ती कशी काय? सर्वांचं मत असंच आहे की माझ्यामुळे तू नोकरी सोडतेस. काही अंशी खरं आहे ते. काय काय सांगतेस काय तू? माझ्यामुळे तुझ्यावर प्रसंग आला नोकरी सोडण्याचा? होय केदार. पण मी असं का वाईट केलंय तुझं? नाही, तू काही वाईट केलं नाही. या बाबतीत तुला दोषी ठरणं सुद्धा पाप ठरेल. मग असं झालं तरी काय क्षमा? तेच सांगणार आहे मी तुला. तुझ्या माझ्याविषयी कोणीतरी खोटं नाटक सांगून मंदारचं मन कलुषित केलंय. करेनात का? ज्याची मनं पाण्यासारखी निर्मळ असतात त्यांनी आपल्या बुजगवणाला भिवून जाऊ नये कधी. पण ज्या जगात आपल्याला वावरायचं आहे त्या जगाच्या विरुद्ध वागून चालत नाही. समाज हा विचित्र घटनांनी भरलेला आहे. त्याला खोटं लवकर पटतं, पण सत्याची बूज या समाजात राखली जात नाही. मग यापुढे कोणता निर्णय घेतलायस तू? तुझ्यासारख्या देव माणसाची
प्रतिष्ठा शाबूत ठेवण्यासाठी मी मी हे नोकरी सोडणार आहे. पण मी तुला तसं करू देणार नाही. तुझ्यासाठी बदनाम झालो तरी चालेल, लोकांनी मला किती नावं ठेवली तरी त्याची पर्वा नाही मला. केदार, तुला कळत कसं नाही? उगाच विस्तवाशी खेळ खेळण्यात काय अर्थ आहे? पण मी तो खेळ खेळणार या मतलबी जगाशी झुंज देऊन. पण त्यात पहिली आहुती माझी पडणार आहे केदार. मी जिवंत असताना तुझी आहुती कधीच पडू देणार नाही क्षमा. तुझ्यासाठी किती मोठं दिव्य करावं लागेल तरी हरकत नाही मला. वाटल्यास काही दिवस रजा काढ तू. रजेचा अर्ज मी मंजूर करतो, पण राजीनामा पाठवशील तो अर्ज मात्र नामूच करणार आहे मी. केदार, आता कसं पटवून देऊ त्याला माझं मलाच कळत नाहीये. आणि तुम्हाला आता काय सांगशील तेही मला पटणार नाही. केदार, मी ही नोकरी सोडली नाही तर मंदार माझ्यापासून दुरावणार आहे. अशक्य आहे ते. त्यापेक्षा तू असं कर, तुझ्या आणि माझ्या नात्याचा खरा अर्थ मंदारांना पटवून दे. आता ते त्यांना पटणार असं मला वाटत नाही, कारण सध्या त्यांनी माझ्याविषयी फार वाईट ग्रह करून घेतलाय. तर मग हे काम तू माझ्यावर सोपव. आपण त्याच वेळी जर आमच्या नात्याबद्दल त्यांना सर्व काही सांगितलं असतं तर आजचा हा प्रसंग कधी उद्भवला नसतो. घडणारा घडतंय केदार, नशिबाचा तो एक भाग असतो. निसर्गाच्या प्रवाहाविरुद्ध पोहता येत नाही माणसाला. आम्ही माणसं म्हणजे विधात्याच्या हातातील खेळणी आहोत, एखाद्या बाहुलीसारखी. तो खेळवेल तसं खेळायला हवं आपल्याला. क्षमा, तुझ्या माझ्या पवित्र नात्यात कोणीच येऊ शकणार नाही. त्या नात्यात मांगल्याचा सुगंध भरून ठेवला आहे. वासेनाचा दर्प नाही त्या नात्याला. ते काय मला कळत नाही. सागरासारख्या तुझ्या अथांग हृदयाची कल्पना आहे मला, पण या समाजाच्या दृष्टी जिथं पापी झाली आहे त्याला तू आणि मी तरी काय करणार? तीच त्यांची दूषित नजर आपण सध्या टाळली पाहिजे, त्यांना न घाबरता. क्षमा, या जगात राहून तुझ्या माझ्या दिव्यत्वाच्या नात्याचा खरा अर्थ पटवून देणार आहे मी. पण यात तुझी मात्र मला पूर्ण साथ हवी आहे. नाहीतर या समाजाच्या बुजगावण्याला भिवून पळशील तर तुझ्या आयुष्याचा फार मोठं नुकसान होणार आहे. हे पक्के ध्यानात ठेव तू. येतो मी क्षमा. माझ्यामुळे तुझ्यावर हा प्रसंग आला म्हणून दिलगिरी व्यक्त करतोय मी. दिलगिरी व्यक्त करून परकेपणाची भावना निर्माण करून जातोयस तू. पण त्या निर्माण होणाऱ्या पोकळीत मायेचा सुगंध भरून ठेवलाय हे कुठे दिसतंय तुला? येतो मी. जाताना हॉस्पिटलात मंदाराची चौकशी करून जाईन मी. किती मोठं मन आहे केदारचं. देवा, अशा माणसांना आयुष्यात कधीही दुखू नकोस. आणि माझ्या मंदारांना लवकरच परत दृष्टी येऊ दे, हीच तुझ्या चरणी विनंती आहे. देवाची आळवणी करायला असं काय झालंय क्षमा? तुला कशाला हवंय ते? अशी आरदा करून जर देव पावन असतो तर माझं इच्छित साधण्यासाठी मी सुद्धा थोडा वेळ त्याची प्रार्थना करीन. तुझ्यासारख्या नास्तिकाला देवाचं महत्व थोडंच करणार आहे. होय, मी नास्तिक आहे, पण मला नास्तिकाचं जीवन जगायला त्यासारखी माणसं त्याला जबाबदार आहेत. स्वतःच्या दोषाचं खापर दुसऱ्याच्या माती फोडून मोकळं झालं म्हणजे सत्य कधी बदलत नसतं सज्जन. अगं, मी सुद्धा त्यावेळी सत्याचा भोगता होतो, पण आता मतलबी जगाची पूर्ण ओळख पटली आहे मला. या जगात खरं काय असेल तो फक्त पैसा आणि पैसा. पण हे सगळं तू मला सांगण्याचा तुझा उद्देश? तो तुला पूर्ण करून चुकला आहे क्षमा. अगं, उगाच वेट पांघरण्याचा प्रयत्न करू नकोस. अगं, मी सारं काही विसरलो असतो, पण एकेकाळी तुझ्या बापानं, भाऊसाहेबानं माझ्यावर लावलेला तो चोरीचा आग, तो कलंकाचा डाग अजूनही माझ्या मनातून पुसला गेला नाही. त्याबद्दल तू त्यांनाच विचार, मला काही सांगू नकोस. अगं, तू सुद्धा त्याला थोडीशी जबाबदार आहेस आणि म्हणूनच भाऊसाहेबांबरोबर तुला सुद्धा त्या परिणामाची थोडीशी झळ पोटणार आहे. अगं, निखारा दिसतो पण त्याच्या पोटात थोडी आग राहतेच क्षमा. पण मी काय केलंय तुझं? एवढ्यातच विसरलीस? मी भाऊसाहेबाला सांगत होतो की मी चोरी केली नाही म्हणून मी निर्दोष आहे. अगं, मी त्यांची मनधारणी करीत होतो, त्यांचे पाय धरून. तेवढ्यामध्ये तू तडफडलीस आणि तू भाऊसाहेबाला सांगितलंस, बाबा याला शिक्षा ही झालीच पाहिजे.
हे तरी आठवतंय ना? हे सगळं खोटं आहे. स्वतःच्या अपमानाच्या वैमनस्यातून तू मला दोषी धरून पाहतोयस. विनाकारण तू वाकड्या मार्गाने जातोयस उगाच. हो, आणि या पुढे वाकडाच मार्ग पसंत करणार आहे मी. अगं सरळ मार्गाने जाणारा माणूस खड्ड्यात जाऊन पडतो, हे पूर्ण करून चुकलं आहे मला. यापुढे काय करायचा विचार आहे तुझा? ते मी तुला आताच सांगू शकत नाहीस. चोरीच्या आरोपावरून 8 वर्ष तुरुंगवास भोगला आहे मी. पोलिसांचे आसुडाचे वळ अजूनही पुसल्या नाहीत. जखमा पुसल्या, पण त्यांच्या अजूनही वळ मला ओढून ओढून सांगतात, जा सज्जन, याचा पुरेपूर सूड घे. हा तुझा हेतू कधीही सफल होणार नाही. तो सफल होणार की नाही हे माझं मी ठरवणार. त्यावेळी श्रीमंतीच्या धुंदीत होतीस तू. तू जर तुझ्या बाबाला एका शब्दाला माझं निर्वस्व सिद्ध करून दाखवलं असतं तर माझ्यावर ही पाळी आलीच नसती. त्यावेळी अंध बनली होतीस तू. अगं केलेल्या कर्माचं प्रायचित्त याच जन्मी भोगावं लागतं माणसाला. तुझ्या उपदेशाची गरज नाहीये मला. आता नसली तर पुढे मागे पडल्याशिवाय राहणार नाही. अरे किती असह्य यातना सहन केल्या आहेत मी तुरुंगात. तशात तुला जिवंतपणे मरणाच्या यातना भोगाव्या लागेल मी. तुला काय करायचंय ना ते कर, पण या वेळेला इथून चालता हो. इथं राहायला आलोच नाही मी, तर पुढे घडणाऱ्या परिणामाची थोडीशी कल्पना द्यायला आलो आहे मी. कसल्या परिणामांची? एकतर बघ, आज मंदारच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे, पण त्यामुळे मंदारला नजर कधीच येणार नाही. तुझ्या शापाने आमचं कधीही वाईट होणार नाही. अगं नजर येऊ नये म्हणून सारी व्यवस्था करून आलो आहे मी. रंगा, अरे कुठल्या जन्मीचं वैर साधतोयस? या जन्मीचं. त्यावेळी तुरुंगात गेलेला नेबळ सज्जन राहिलो नाही मी. या जगात फार मोठं वजन आहे माझं. मंत्र्यांपासून ते डॉक्टरांपर्यंत वसिला लागतोय माझा. नको सज्जन, माझ्या मंदारच्या जीवनाशी असा मरणाचा खेळ खेळू नकोस. मी पाया पडते तुझ्या. अगं पाय धरून काहीच होणार नाही. त्यामुळे आम्हा उभयतांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तू जर असं काही केलंस तर आमच्या संसाराची धुळधाड होईल, अतोनात नुकसान होईल आमचं. माझ्या आयुष्याचं नुकसान झालं ते कोण भरून काढणार? त्याबद्दल तू काय देशाची शिक्षा भोगायला तयार आहे मी, पण माझ्या मंदारच्या प्राणाची भीक घाल मला. आता त्यावर एकच उपाय आहे, नाहीतर ऑपरेशन टेबलवर मंदारचं प्रेतच भेटेल तुला. सांग सज्जन, तुझी काय वाटेल ती अट मान्य करायला तयार आहे मी. नीट विचार कर शबा. पूर्ण विचार करून बोलते मी. तुझा मंदार तुला हवा असेल तर एक दिवस तुला माझ्या बरोबर यावं लागेल, माझ्या खोलीवर. कशाला? एक रात्र माझी शय्या सोबत करण्यासाठी. नालायक, बेशरम, तू इतक्या उलट्या काळजाचा असशील असं वाटलं नव्हतं मला. चालतो तू तुझं काळं थोबाड घेऊन. अरे तुझ्यासारख्या हलकट माणसाची शय्या सोबत करण्यापेक्षा मी विष खाऊन आत्महत्या करीन, पण तुझ्या वासनेला बळी पडणार नाही. हा पतिव्रताला स्वतःचा शील म्हणजे प्राणापेक्षाही प्रिय असतो. पतिव्रता? अगं केदारनाथ बरोबर प्रेमाच्या चाळे करत असताना कुठं गेलं होतं तुला पतिव्रत? हलकटा, अरे स्वतःप्रमाणे इतरांना मानू नकोस. अरे कुठं ती मांगल्याची मूर्ती आणि कुठं तू वासनेच्या शेणात वळवणारा किडा. याच किड्याचा आता तुला प्रताप दाखवणार आहे मी. हा मार्ग तुला पसंत नाही तर नाही. नाही नाही. केदारचे आणि तुझे संबंध कसे आहेत हे आजूबाजूच्या लोकांना पटवून दिलं आहे मी. आणि आता मंदाला या जगातून कायमचा नाहीसा करून विधवा म्हणून जगायला लावणार आहे मी तुला. आणि यावेळी वेशेचं जीवन जगण्याची पाळी तुझ्यावर येईल ना शबा. त्यावेळी
त्यावेळी पहिलं गिराईक मी असेल क्षमा. अरे जा हलकटा. माझ्यावर जर विधवा होण्याची पाळी आली ना तर पहिला बळी मी तुझ्या घेतल्याशिवाय राहणार नाही. अगं स्त्रीचा आवेश कुठपर्यंत टिकू शकतो ते थोडं माहित आहे मला. पुरुषाच्या बळकट आधाराशिवाय स्त्रीचं जीवन म्हणजे झंझावातील वादळ सापडलेली शीट नसलेली होणी. पण आकाशातून कोसळणारी वीज जाता जाता आपल्या तेजाची ग्वाही देऊन जाते. पण काही वेळानं थंडगार पाषाण होऊन पडत हे तितकंच खरं. बरं येतो मी. जा आणि पुन्हा तुझा काळा थोबड दाखवायला येऊ नकोस, नाही तर. सुखरूपपणे पार पडलं. खरंच खरंच सुभाष. हो वहिनी. पण हे काय वहिनी, तू रडतेस? होय सुभाष, मी पुरती कांगरून गेले. आता तो सज्जन आला होता, काहीतरी वेडावाकडे बोलून गेला. फार नालायक माणूस आहे तो. यापुढे इथं त्याला दारात उभा सुद्धा करू नकोस. फार उलट्या काळजाचा माणूस आहे तो. मला मंदारच्या जीवाची भीती घालून गेलाय. पण मंदार सुखरूप आहेत ना? होय, काही घाबरण्याचं कारण नाही. डॉक्टर निनाद उद्या त्याला डिस्चार्ज देतील आणि मी त्याला घेऊन घरी येईल. त्यानंतर 8 दिवसांनी डॉक्टर निनाद येतील आणि त्याची पट्टी सोडवतील. आम्ही आहोत त्याच्याबरोबर, तुम्ही काळजी करू नका. बरं येतो मी. देवा, खूप उपकार झाले तुझ्यावर. आता आमचा संसार असाच तिमिरातून तेजाकडे ने, हीच तुझ्या चरणी विनंती. हरबा, अरे हरबा, अजून कसे डॉक्टर आले नाहीत? लवकर येतो असं सांगितलं त्याने. कुठल्या एका पेशंटला तपासून येतो असं म्हणत होते ते. पण कधी परत येणार म्हणाले? तसं काही नक्की सांगितलं त्याने. ए बघ, तू परत जा आणि बघून येते डॉक्टरांना. बरं, आत्ताच जाऊन येतो मी. मंदार, डॉक्टर आले नाही अजून? नाही अजून, म्हणूनच हरबाला पाठवले मी त्यांना पाहायला. काय होणार कोणास ठाऊक. काल रात्री माझ्या आई स्वप्नात आली. कसलं स्वप्न पडलं? काही न सांगताच ती रडू लागली. मी तिला काही विचारलं पण ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होती. मला काहीच कळलं नाही. मी डोळे उघडले तेव्हा कोंबडा आरवत होता. जाऊ दे मंदार, उगाच काहीतरी तुम्ही मनात आणता आणि डोक्याला त्रास करून घेता. सासूबाई स्वप्नात आल्या होत्या म्हणजे काहीतरी शुभचिन्हच असेल. शुभचिन्ह की दुष्चिन्ह हे एका परमेश्वरालाच माहीत. क्षमा, माझे डोळे जर परत आले नाही तर मी नाही जिवंत राहणार. मंदार, नको असं वेडावाकडं बोलू. तुमचा प्रत्येक शब्द माझ्या काळजाचा ठाव घेतोय. तुम्ही जर असा धीर सोडला तर मग मी. तुझा अंतरंग कळतंय मला क्षमा. माझ्यावर हा दारुण प्रसंग आल्यापासून तुला अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं आहे नाही? त्याबद्दल मी कधी असं बोलून दाखवलंय का? पण मला ते न बोलताच सर्व काही कळलं आहे. सोशिक्तपणाची वृत्ती आहे तुझी. तुझ्या हृदयात भडकलेला वणवा स्पष्ट दिसतोय मला क्षमा. पण तो वणवा आता लवकरच विझणार आहे. कोणास ठाऊक विझणार की तो जास्त भडकणार. तो प्लीज मंदार, नका ना असं बोलू. मला यायला थोडा उशीरच झाला. काही हरकत नाही. आणि डॉक्टरांना वेळेचं महत्व थोडंच असतं. त्यांना जर कोणी घाईघाईने आणायला गेलं तर सावकाश विचारतील कुठं जायचं आहे, काय होतंय रोगायला, किती दूर जायचं आहे, असे एक ना अनेक प्रश्न. तोपर्यंत तो रोग्याची घटका जवळ येऊन ठेपलेली असते. वा,
म्हण बुवा तुला काय म्हणायचं आहे ते. तू जर डॉक्टर झाला असतास ना तर तुला कळलं असतं आमच्या व्यथा काय असतात ते. तो थट्टेने बोलतोय डॉक्टर. ते कळलंच मला. बरं ते जाऊ दे, आम्ही आमच्या कामाला सुरुवात करूया. थोडं बाजूला. सावकाश हा. आणि मी सांगितल्याशिवाय डोळे उघडण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. ठीक आहे डॉक्टर. सावकाश, डोळे उघडू नको एवढ्यात. ठीक आहे. हां आता सावकाश डोळे उघड पाहू. येस. हां डॉक्टर, डॉक्टर, your operation is unsuccessful. What do you mean मंदार? Yes doctor. शक्यच नाही. I can't see. सगळीकडे काही नाही, वर्तुळी पसरली आहे. त्यातून काळ्या दुखांचे थर थाटले आहेत. त्यातून काळा प्रकाश ओसंडतोय, सर्व विश्व व्यापून टाकणारा. डॉक्टर, डॉक्टर, तुमचे सारे श्रम वाया गेले. क्षमा क्षमा क्षमा, मी जन्माचा आंधळा झालोय. डॉक्टर, डॉक्टर, तुम्ही कुठे आहात? क्षमा कुठे आहे? सुभाष, सुभाष, तू कुठे आहे? मला कोणीच कसं दिसत नाही. नाही नाही नाही. अरे डॉक्टर, तुम्ही केव्हा आला? मी आत्ताच आलो. मंदार कुठे आहे? तो आत खोलीमध्ये आहे. पण डॉक्टर, असं घडलं तरी कसं? गेले कित्येक दिवस त्याचाच विचार करतो मी. कुठं काय चुकलं याचं मला थांग पत्ताच लागत नाही. आणि डॉक्टर राजाध्यक्ष त्यांच्याकडून असं काही चूक घडणं म्हणजे अशक्यच आहे. डॉक्टर, तुम्ही राजाध्यक्षांना एकदा विचारून पाहायला हवं होतं. मी त्या दिवशीच त्यांना विचारलं या बाबतीत, पण ते म्हणतात असं काही घडणं शक्यच नाही. अगदी काळजीपूर्वक म्हणे त्याने ऑपरेशन केलं होतं. तर मग यात मंदारचं दुर्दैव, दुसरं काय? क्षमा वहिनी तर या धक्क्याने फार खचून गेले आहे. पण मला मात्र मंदारचं आश्चर्य वाटतं. तो या बाबतीत काहीच बोलत नाही, जणू काही घडलंच नाही असंच वागतोय तो हल्ली. आम्हाला वाईट वाटेल म्हणूनच तसा तो वागत असावा. आता शेवटचा एक पर्याय म्हणून मी परत एकदा त्याला डॉक्टर राजाध्यक्षांकडे घेऊन जाणार आहे. पण तो येईल की नाही याची शंका वाटते मला. कारण आधीच त्याला आम्ही ऑपरेशन करायला बळजबरीनं नेलं होतं आणि त्याचा शेवट हा असा झाला. यात सर्वात फार मोठा पराभव झाला तो माझा सुभाष. आतापर्यंत माझ्या सर्व केसेस यशस्वी झाल्या होत्या, पण मंदारची ही केस माझ्या पेशाला कलंक लागला आहे. चार चौघात तोंड सुद्धा दाखवायला लाज वाटते मला. डॉक्टर, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पण मला मात्र एक दाढ शंका येऊ लागली हल्ली. काय? कसली शंका? ऑपरेशन करताना काही दगाफटका तर झाला नसेल ना? अशक्य आहे ते. डॉक्टर राजाध्यक्ष असं काय करून आपल्या पेशाला काळीमा लावतील असं वाटत नाही मला. ऑपरेशनच्या दिवशी तो सज्जन म्हणे क्षमा वहिनीला मंदारविषयी धमकी देऊन गेला होता. मग तुला काय वाटतंय? माझा असा अंदाज आहे की ऑपरेशन करणाऱ्या त्या डॉक्टरांना सज्जनने काहीतरी सांगितलं असावं म्हणून. तुझी शंका रास्त आहे सुभाष. आणि तसं जर असेल तर तो सुभाष, तसं तर असेल तर सज्जन कायद्या त्या कचाट्यातून कधीच सुटू शकत नाही. आणि तुला एक सांगतो सुभाष, जो खरा डॉक्टर असतो तो आपल्या पेशाशी प्रामाणिक राहिल्याशिवाय राहतच नाही. आणि त्यावेळी त्याला दिसतो तो फक्त त्याचा पेशंट. कोणी सांगावं, सगळीच माणसं तुमच्यासारखी प्रामाणिक असू शकतील की नाही ती. पैशासाठी माणूस काय करू शकेल हे सांगता येणार नाही. तसं जर असेल तर आम्ही मंदारला एका दुसऱ्या डॉक्टरला दाखवूया. हो, एक शेवटचा प्रयत्न म्हणून. बरोबर, तसंच करूया. काय डॉक्टर,
कसली खलबत चालू आहे? हा, कसली नाही. पण मंदार, मी इथे आहे हे तुला कसं कळत? यात काय मोठंस, जनावरांना सुद्धा जसा दुरूनच माणसाचा वास येतो तसाच मलाही सरावाने आता सर्व काही कळतं आहे. मंदार, यात फार मोठा पराभव झाला तो माझाच. ह्याचं दुःख एकसारखं चळतंय मला. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी मंदार, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. यात तुमचा काय अपराध आहे डॉक्टर? आतापर्यंत तुम्ही माझ्यासाठी फार कष्ट घेतले आहेत डॉक्टर. त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच होते. जे काही घडायचं असतं ते कधी चुकायचं असतं का? मंदार, माझी एक तुला शेवटची विनंती आहे. कसली? आम्ही एकदा डॉक्टर मेथॉयकडे जाऊया का? नाही, मी येऊ शकणार नाही. अरे पण एकदा तुम्ही मला आणखी काही सांगा, पण मी हा विषय इथंच थांबवला आहे. पण मंदार, एकदा ऐकून तरी घे. नाही. हरबा, 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 आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. चल चल सुभाष. क्षमाताई, मला माफ करा. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. येतो मी. माझ्या भवितव्याचा. तुझं भवितव्य बदलणं माझ्या हाती आहे. पण तुम्ही तशी दोघं मला संधी द्यायला तयार नाही, याचं मला खूप वाईट वाटतं आहे. बाबा, तुमच्याविषयी मी मंदारना सांगून पाहिलं, पण ते पुण्याला यायला तयार नाहीत. मी काय करू शकतो हे तुम्हाला पटवून देणार आहे. पण माझ्या अगदीची आड तुम्ही दोघे येऊ नयेत अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मी म्हणणार ना, आता मी काय सांगतो ते ऐकून घे. मी असा एकटा, माझं कधी काय होईल हे सांगता येणार नाही. बाबा, माझ्या संपत्तीची खरी वारसदार तुझाही बेटी. पण बाबा. थांब क्षमा, आधी पुढचं बोलू दे मला. माझं 600 मृत्यूपत्र मी तयार करून आणलं आहे. पुण्याला जाऊन मंदाना पुढे डॉक्टरांना दाखवून पुण्यात सुखाने संसार कर. पण बाबा, मंदार या गोष्टीला कधीच तयार होणार नाहीत. ते सुद्धा पूर्ण माहीत आहे मला. माझ्या हातून तुमच्या बाबतीत नकळत जो काय अपराध घडला असेल त्याबद्दल क्षमा मागतोय मी तुमची. बाबा, मी आता तीर्थाला जाणार आहे. बाबा. हो क्षमा, माझा एक बेटी, तुझं वाईट व्हावं अशी इच्छा नाही माझी. माझ्या जवळ स्वतः एका चांगल्या बापात हृदय आहे बेटी. नका बाबा, असं काही बोलू नका. त्यावेळी खूप टाकून बोलले मी तुम्हाला, त्याबद्दल क्षमा करा मला बाबा. खरी क्षमा तूच मला केली पाहिजे बेटी. हे घे मुक्तीपत्र आणि मंदाला चांगल्या डॉक्टरांना दाखवून पुण्याला जाऊन सुखाने संसार कर. पण मंदार याला तयार झाले नाहीत तर माझी सारी स्टेट कुठल्या ते धर्म संस्थेला देऊन टाक. जास्त तुला मी काही सांगू शकत नाही बेटी. बाबा, निघतो मी आता. बाबा, 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 अखेर तुम्ही जिंकलात. मी हरले बाबा, मी हरले. ताई साहेब. हरबा, आलास तू? मी तुलाच आता हाक मारणार होते. कशाला ताई साहेब? हे बघ, तू आता बाहेर कुठेही जाऊ नकोस. आज माझी मनस्थिती ठीक नाही. मी जरा आज जाऊन पडते. बरं ताई साहेब.
सर्वंट? अरे कुठल्या भाषेत बोलतोयस तू? धड नाही इंग्लिश, धड नाही मराठी. आय एम सॉरी. इथं कशाला आलास? क्षमाताईंना भेटायला आलो होतो. अरे स्वभावाने फार चांगल्या आहेत त्या. अरे आमच्या बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांचं मन जिंकून घेतलंय त्यांनी आणि आता नोकरी सोडल्यामुळे फार चुकल्यासारखं वाटतं. म्हणून आज सहजच भेटायला आलो होतो मी त्यांना. आता त्यांना भेटता येणार नाही कारण त्यांच्या जीवाला बरं नाही म्हणून झोपल्या आहेत त्या. बरं जातो मी. पण त्यांना सांग मी येऊन गेलो होतो म्हणून. कसं सांगशील? अगदी बरोबर सांगतो. गंग्या बाबला बैरे. असं सांगून त्यांच्या पुढे माझी आईस्क्रीम करून टाकशील की रे तू? राहू दे, मी इथेच बसून थांबतो. नको नको नको, मी सांगतो त्यांना गंगाधर येऊन गेला म्हणून. मग तर झालं. बरं असंच सांगशील ना? हो. बरं हरबाजी हम चलते हैं. हरबा, क्षमाताई कशाला उठलात तुम्ही? अरे मला झोपच येईना. पण आता कोण बोलत होतं तुझ्याशी? बँकेतून गंगाधर आला होता. तुम्ही झोपेत होता म्हणून परस्पर पाठवून दिला मी त्याला. जरा थांब. ही पिशवी घे, यात पैसे आहेत आणि यादी आहे. सामान घेऊन ये. हा बर. आणि हे बघ, तुला केदारनाथांचा बंगला माहित आहे ना? हो. तिथं जा आणि हे बघा केदारनाथ साहेब आले. केदार तू? हो. ये बस. हल्ली खूप महाग झालायस तू. मग काय करणार? बँकेतली तुझ्या वाटणीची कामं आता मला करावी लागते. त्यामुळं हे कोणालाही खरं वाटणार नाही. मंदार मला भेटले मागाशी. मी त्यांना सर्व आमच्या नात्याबद्दल सर्व काही सांगून टाकलंय की आमचं नातं कोणत्या प्रकारचं आहे ते. मग काय म्हणाले मंदार? म्हणाले तू क्षमाचा माऊस भाऊ आहे हे मला पहिला काय नाही सांगितलं. उगाच लोकांच्या सांगण्यावरून संशयाच्या आहारी जाऊन तुमच्याबद्दल त्यांना मी नोकरी सोडण्याचा भाग पडलं. केदार, खरं म्हणजे आमचं चुकलं. आम्ही मंदारना आपल्या भावा बहिणीच्या नात्याची पूर्वीच कल्पना द्यायला हवी होती. नाहीतर त्यांना इतका मनस्ताप भोगावा लागला नसता. हो, तेही आमचं चुकलंच. पण मी एक तुला एवढं सांगू शकतो क्षमा की माणसाच्या इच्छेप्रमाणे काहीच घडत नाही. तू मंदारला ऑपरेशन विषयी काही विचारलंस? विचारलं तर, पण तो कोड्यात बोलल्यासारखा मला म्हणाला की याचा लवकर उलगडा होईल. पण कसला उलगडा होईल ते मला इथं येईपर्यंत त्याने कळू दिलं नाही. मला सुद्धा हल्लीची त्यांची वागणूक संशयास्पद वाटते. माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवतात ते. हो, मी इथं घरी येताना त्यांना बोलवत होतो पण म्हणाले की पोलीस चौकीवर जाऊन येतो म्हणून. पोलीस स्टेशनवर त्याचं काय काम असेल? बरोबर सुभाष होता का? हो, मला वाटतं ते कोणाच्या तरी मागावर असावे. बरं हे बघ क्षमा, परवा तुला मंदाराला घेऊन आमच्या घरी यायला हवे. तुझ्या मावशीने तुला बोलवलंय. पण मंदारना सांगून मी सांगेन तसं. त्याची काही गरज नाही. तसं मगाशी मी त्यांना सर्व तसं सांगितलंय. पण मंदारच्या अशा स्थितीत तिथं येणं मला कसंच वाटतं. तो एक नशिबाचा भाग असतो क्षमा. मोठमोठ्या देवादेवकांना सुद्धा अशा कठीण परिस्थितीत जावं लागतं. ते आम्हा सामान्य पामरांची काय कथा. तरी सुद्धा एक शेवटचा प्रयत्न म्हणून मंदारांना पुन्हा ऑपरेशन करण्यासाठी मी प्रवृत्त करतो आणि त्याच उद्देशाने परवा त्यांना मी आमच्या घरी बोलवलं आहे. हे तुझा उद्देश सफल झाला तर माझ्यासारखी भाग्यवान मीच. माझं सौभाग्य जर मला परत मिळालं तर माझ्या भावाचे उपकार मी जन्मोजन्मी विसरणार नाही. बहिणीने भावाचे उपकार मानायचे नसतात कधी क्षमा. ते आद्य कर्तव्य आहे माझे. बरं तर परवा मंदारांना आमच्या घरी घेऊन यायला विसरू नकोस. हा बरं तर निघतो मी. खरंच आज आज खूप बरं वाटलं. देवा देवा, सगळं माझ्या मनासारखं होऊ दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे माझी. अरे वा, आज आनंदाच्या सागरात डुबते आहे शबा. तू कशाला परत आलायस? म्हटलं पुष्कळ दिवस झाले इकडे फिरकलो नाही, तेव्हा तुझा सुखी संसार कसा काय चालला आहे ते पाहावं म्हटलं. तुझ्यासारख्या पाप्याची सावली जेव्हा माझ्या संसारावर पडली ना
तेव्हापासून दुःखाच्या यमयातना भोगत आले मी. अजून तुझं दुःख संपलं नाही शबा. ही तर कुठं होणारी सुरुवात आहे. मागे एक वेळा मी तुला सांगितलं होतं की माझा तू ऐकला नाहीस तर मंदाला नजर कधीच येणार नाही म्हणून. अगं जन्मभर आंधळ्या पतीची रखडत संसार करावा लागेल तुला. त्याची काळजी तुला नकोय, पण तुझ्यासारख्या हलकट माणसाचं तोंड सुद्धा पाहायचं नाही मला. जा चालतं हो इथून. अगं तू माझं काहीच करू शकत नाहीस. ज्यावेळी मंदाला या जगातून कायमचा नाहीसा करून टाकीत त्याचवेळी माझा सुडाने पेटलेला आत्मा शांत होणार आहे. तू कुत्र्याप्रमाणे किती भुंकलास ना तरी आमचं वाईट होणार नाही. अगं 2 वेळा मंदार वाचलाय माझ्या हातून, पण आता 3ऱ्या वेळी त्याला थेट सरणावर पोचेन मी. 2 वेळा म्हणजे? आता तुला सांगायला काहीच हरकत नाही. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी तुम्ही दोघं टेकडीवर गेला होता फिरायला. त्यावेळी मी तुमच्या मार्गावर होतो आणि ज्या वेळेस तुम्ही टेकडी उतरू लागलात त्याच वेळी अंधाराचा फायदा घेऊन मीच मंदाला खाली ढकलून टाकलं होतं. आणि ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टराला 10,000 रुपये दिले होते मी मंदारला ऑपरेशन टेबलवर ठार मारण्यासाठी. कर्दत काळ तू होतास तर. पण तोही डाव फसला माझा. आता मी 3रा डाव आखला आहे. त्यातून मंदार कसाच जिवंत राहू शकत नाही. काय करणार आहेस तू? परशा मारेकराला 5,000 रुपये दिले आहेत मंदारला ठार मारण्यासाठी. आणि एवढं परशाला आपलं काम पूर्ण सुद्धा केलं. अरे मागा कुठं फेडशील हे पाप? मरताना किडे पडून मरशील. अगं त्या भविष्य काळातील पोकळ गोष्टी आहेत. पण मरण्यापूर्वी तुझ्या या रसरसलेल्या सौंदर्याशी मला सोबत खेळणार आहे मी. हा तुझा हे तू कधी सफल होणार नाही. जा चालायला लाग इथून. चल नीट म्हणते ना इथून. मुकाट्याने जाण्यासाठी आलोच नाही मी शबा. आज तू माझ्या अतृप्त वासनेची शिकार होणार आहेस. सज्जन एक पाऊल पुढे टाकू नकोस, नाहीतर याचा परिणाम फार वाईट होतील. मंदार हलवा. ओरड. अगं पाहिजे तेवढी ओरड. घसा फुटेपर्यंत ओरड. पण आज तुझ्या धावतेला धावून कोणच येणार नाही. मंदार हरवा. मंदार हरवा. सोड मला. शांडा पाहिला माझा परिणाम. पण एवढ्याने फाटी चढणारा हा सच्चाच आहे. आज तुझ्या कळणीनं मला जास्त चेतवलं आहेस. त्या देवाला माझी हाक ऐकू गेल्याशिवाय राहणार नाही. देव अगं कुठं आहे देव? हा पाषाण रूपी देव तुझ्या हाकेला धावून यायला हा काही सत्ययुग नाही. आज या दगडातल्या देवाला माझा आवड आहे. सज्जन सोड तिचा हात. कुठं घेऊन जात होतास तू शमाला? याने माझी अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला आणि 2 वर्षापूर्वी यानंच मला खिंडीच्या टेकडीवरून खाली ढकलून दिला. खरं आहे ना? सज्जन शमाचे आणि केदारचे अनैतिक संबंध आहेत असे तूच मला सांगितले होतेस की नाही? तू माझा मित्र म्हणून घेत होतास की नाही? ऑपरेशन टेबलावर मला मारण्यासाठी डॉक्टरांना 10,000 रुपये देऊ केले होतेस की नाही? खरं बोल.
क्षमावर बळजबरी करण्याच्या हेतूने तू तिचा हात धरला होतास, तो हात हाच ना. माफ कर मला, माफ कर. तुझ्यासारख्या नालायक माणसाला आता क्षमा नाही. तुझा तो परशा मारेकरी अंधार कोठडीत वाट बघतोय तुझी. सुभाष, खाली इन्स्पेक्टर घोरपडे याची वाट बघत आहे, त्याच्या स्वाधीन कर याला. चल सज्जन. मंदार, मंदार, आज तुम्ही योग्य वेळी आला नसता तर माझं काय झालं असतं कोणाच ठाऊक. काहीच होणार नव्हतं. मी जेव्हा ऑपरेशनसाठी गेलो होतो तेव्हा डॉक्टर राजाध्यक्षांनी मला सर्व काही सांगितलं होतं की या सज्जनच मला मारण्यासाठी त्यांना 10,000 रुपये देऊ केले होते म्हणूनच ऑपरेशन झाल्यावर मला डोळे आले नाही अशी मी खोटी बतावणी केली आहे. त्यावर तुमचा सर्वांचा विश्वास बसला की मी जन्माचा आंधळा झालोय म्हणून. माझं तर तोंडचं पाणीच फळालं होतं. ते तर कधीच निघून गेलं आहे. मंदार, मी ऐकलंय तर खरं आहे का? काय डॉक्टर? तू म्हणे खोटी बतावणी केली होतीस डोळे न येल्याची. त्याबद्दल मी तुमचा दिलगीर आहे डॉक्टर. नुसते दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही. तुझ्यामुळे आम्हा सर्व डॉक्टरांना कमीपणा आणलायस. म्हणून आम्ही सगळे डॉक्टर तुझ्या विरोधात आता खटला भरणार आहोत. आणि माफीचा साक्षीदार म्हणून तुम्हालाच माझ्या बाजूने साक्षी द्यावी लागणार आहे. ती कशी काय बुवा? कारण तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहात म्हणून. अरे हो, तर मग नकोच ते कोर्टाचं लफडं. पण तुला एक सांगतो मंदार, हल्ली तुझ्या वागणुकीमुळे मी किती घाबरलो होतो म्हणून सांगू. पण डॉक्टर राजाध्यक्षांना भेटल्यानंतर सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला की ही म्हणे त्या सज्जनचं कारस्थान होतं. बरं ते जाऊ दे, मी येतो. थांबा डॉक्टर. अरे नको, नंतर. अरे इकडे बघ, माझ्या दवाखान्याच्या बाहेर किती पेशंटच्या रांगा लागल्या आहेत. ते मला लवकर तिकडे जायला पाहिजे. बरं येतो मी. आणि हो, विसरलो, तुझ्यामुळे थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल. येतो. बरं क्षमाबाई. नाही क्षमा. काय? अगं अशी गप्प का? बोल ना काहीतरी. काय बोलू? काहीतरी बोल लाडीकपणे. तुम्हीच बोला, मी ऐकते. बरं, एक मस्त आयडिया करूया आम्ही. कसली? खिंडीच्या टेकडीवर फिरायला जाऊ आपण. गेली 2 वर्ष तिकडे गेलोच नाही आम्ही. मातरम सुजलाम सुफलाम मलय शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम मातरम वंदे मातरम मातरम